एकतर आपण नशीबवान आहोत आशिष. आपल्या वाट्याला दिलदोस्ती दुनियादारी सारखं काहीतरी आलं, आधीही झालेलं नाही आणि हे पुन्हा होणे नाही. मेकिंग आणि फॅसिलिटेशन ऑफ मेकिंग म्हणजे स्वतः बनवणे आणि बनवायला मदत करणे, ह्याच्यातला जो फरक आहे ना, तर खूप खूप प्रोग्रामिंगच्या लोकांना आपण मेकर्सच आहोत असं वाटू लागतं आणि त्याने कधी कधी गल्लत होऊ शकते. अचानक महा एपिसोडची लाट येते. लाट मुळात असं काय होतं, लाट काय येते की अचानक एका सिरियलमध्ये डॉक्टर क्लिक झाला तर मग डॉक्टर येतो, अचानक एका सिरियल मध्ये चोरीचा ट्रॅक आला तर चोरी, म्हणजे तशी लाट येण्याचं मागचं कारण मानसिकता काय आहे? लेखक लिहू शकतो, त्याची काही डिपेंडन्सीच नाहीये कोणावरच, किंवा कंपोजर कंपोज करू शकतो, त्याची डिपेंडन्सी नाहीये. गायकाला तरी ट्यून लागते, लिहिलेलं काहीतरी गाणं लागतं, तसं लेखकांचं, कंपोजर्सचं, पेंटर्सचं नाहीये. पण टेलिव्हिजन तसा आर्ट फॉर्म नाहीये. टेलिव्हिजन इज द बिझनेस ऑफ आर्ट. विरारवरून रोज चर्चगेटला येणारा माणूस किंवा बाई, ती चर्चगेटवरून परत भाजी निवडत विरारला तिच्या घरी जाते. ती घरी गेल्यावर तिलाच स्वतःचा चहा बनवून घ्यावा लागतो, ती कुकर लावते, स्वयंपाक करते, मग तिच्या घरच्यांना जेव घालते, मग जेवते, झोपते. ह्या सगळ्याच्यात ती टीव्ही बघत असते. आता मी म्हणून म्हणते की मी मेकर आहे, तू प्रेक्षक आहेस, मी तुझ्याकरता बनवते ना काहीतरी. मला माझ्याकरता काहीतरी बनवायचं असतं तर मी ते घरी बसून केलं असतं. मी तुझ्याकरता करते, ह्याच्यावरती मी तुझ्यावर काही उपकार करत नाहीये. मला तुझ्याकडून दाद हवी आहे, मला तुला काय वाटतं हे मला समजून घ्यायचंय, मला तुझ्याबरोबर ते शेअर करायचंय, म्हणून मी ते बनवते. त्याच्यावर तू मला सांगतोस ना अधिकाराने की मला हे आवडलं नाही, मला तू चांगलं कर तर मी बघायला येईन. तर मग तुम्ही बघायला तर जा. तुम्ही बघायला नाही जात आणि त्याच्यावर तुम्ही हे म्हणत राहणार की आपल्याकडे काही बनत नाही, हे मला अमान्य आहे. नमस्कार मंडळी, मजा आली पाहिजे या संहिता क्रिएशनच्या पॉडकास्टमध्ये मी आशिष पात्रे तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करतो. आपल्याकडे साधारण 40-50 वर्षांपूर्वी एक इडियट बॉक्स आला. म्हणजे इडियट बॉक्स असं त्याला नाव पाडलं लोकांनी, उगीच नाव पाडलं. मनोरंजनाचं एक महत्त्वाचं साधन ते होतं, ते म्हणजे टेलिव्हिजन, टीव्ही. तो संच आपल्या घरात लावावा यासाठी अनेक पिढ्यांनी खूप मेहनत केली. मग त्याच्या पुढच्या पिढीला तो संच दिसला, मग त्याच्या पुढच्या पिढीने मोगली पाहिलं, अजून चंद्रकांता पाहिलं. हळूहळू ते ग्रो होत गेलं आणि आत्ता ही जवळजवळ अब्जावधी रुपयांची इंडस्ट्री बनलेली, ती म्हणजे टेलिव्हिजन इंडस्ट्री, एंटरटेनमेंट इंडस्ट्री. ही जगभरात आज वाखाणली जाते की भारतामधला हा व्यवसाय इतक्या झपाट्याने वाढला. आता या व्यवसायामध्ये मराठी पुरतं आपण बोलायचं झालं आणि हिंदी काही अंशी बोलायचं झालं तर एक व्यक्ती अशी आहे की दोन्हीकडे कॉमन आहे. आणि हा व्यवसाय इतरही अनेक आपल्या कलागुणांना आकार देत त्या व्यक्तीने मनापासून सांभाळलेला आहे, स्वतःला त्या व्यवसायामध्ये पारखून बघितलेलं आहे आणि अर्थातच त्या व्यवसायात स्वतःच्या टॅलेंटची भर टाकलेली आहे. म्हणजे स्क्रिप्ट पासून ते एक्झिक्युशन पर्यंत, आर्ट डिरेक्शनचं काय काम असणार आहे, कशा पद्धतीने शूटिंग कुठल्या लोकेशनला होणार आहे, कुठली पात्रे येणार आहेत, काय संवाद बोलले जाणार आहेत, त्याचं एडिटिंग कसं होते, ते किती मिनिटाचं होते, ते मार्केटिंगला कसं द्यायचं, मार्केटिंगची टीम ते कसं विकणार म्हणजे प्रायोजकांना कसं आणणार, प्रायोजक आल्यानंतर त्यांना कुठे कुठे स्थान द्यायचं. बापरे, टेलिव्हिजनला तरी ब्रेक असतो मध्ये, मी ब्रेक घेतला नाही कारण ती यादीच इतकी मोठी आहे त्या व्यक्तीच्या कामांची. त्या खुर्चीत बसल्यानंतर ह्या सगळ्या कामांना ती न्याय देत असते, कारण फक्त एकच आहे, तुमचं मनोरंजन करण्यासाठी, अर्थात आपलं मनोरंजन करण्यासाठी. आपल्या डोळ्यासमोर चांगला भाग यावा, चांगलं सकस कंटेंट आपल्याला दिसावं, यासाठी मेहनत करणारी आणि त्यासाठी एका महत्त्वाच्या चॅनलच्या प्रोग्रामिंग हेडच्या खुर्चीत जाऊन बसलेली, कॉर्पोरेटमध्ये आपला ठसा उमटवणारी एक स्वतंत्र व्यक्तिमत्वाची माझी मैत्रीण कल्याणी पाठारे आपल्यासोबत गप्पा मारायला आलेली आहे. मजा आली पाहिजे मध्ये, मजा आली पाहिजे कल्याणी, मजा आली पाहिजे. मजा. माझे आई बाबा मला विचारतात की तू नेमकं काय करतेस, तर पुढच्या वेळेला मला कोणी विचारलं की तू नेमकं काय करतेस, ही ह्याचा मला क्लिप दे, तुझी करून दिलीस त्याचा तो मी देईन त्यांना. सुरुवातीलाच मजा झालेली आहे. म्हणजे मी हे क्लिप मनापासून का म्हटलं, कारण मला माहिती आहे ते काम किती कठीण आहे. म्हणजे मी जेव्हा टेलिव्हिजन बघतो ऑडियन्स म्हणून, तेव्हा मला पटकन एखादी कमेंट सुचते की काय रे हे असं थोडी असतं, काय रे हे असं करायला पाहिजे होतं, हे आता पुढे हे होणार, हे सगळं माझ्या डोक्यात चालू असतं. पण तुला हेच हवं असतं ना की लोकांनी खेळावं,
त्या माध्यमाशी खेळावं, अगदी हा विचार असतो की नसतो? मला असंही वाटतं की कधी कधी आपण खूप सोपं आहे हे म्हणणं की असं कुठे असतं काय, ह्याला काय अर्थ आहे, हे म्हणणं खूप सोपं आहे. आणि तो अधिकार आपण प्रेक्षकांना दिलाही पाहिजे, कारण शेवटी हे सगळं मनोरंजनाकरता चाललेलं आहे. त्याच्यामुळे मनोरंजन, एखाद्या गोष्टीवरती टीका करणं हेही मनोरंजनच आहे. त्याच्यामुळे ती करायला का असेना, ते माध्यम आहे ही उत्तम गोष्ट. पण आता तू हे जे सगळं म्हणालास ना, काय संहिता बघावी लागते, त्याच्यातला स्क्रीन प्ले बघायला लागतो, डायलॉग्स, कास्टिंग, लोकेशन, एडिट, म्युझिक, काय सेट, प्रोडक्शन डिझाईन, फक्त त्याच्यातलं एकच फरक मला आत्ता इकडे सांगावंसं वाटतो. प्रोग्रामिंगचं खूप महत्वाचं काम हे माणसं ओळखण्याचं आहे. कोणत्या कामाकरता कोणता माणूस करेक्ट आहे हे माझ्या मते सगळ्यात महत्वाचं काम आहे प्रोग्रामिंगचं. कारण एक गल्लत होते बऱ्याच लोकांची, मेकिंग आणि फॅसिलिटेशन ऑफ मेकिंग, म्हणजे स्वतः बनवणे आणि बनवायला मदत करणे, ह्याच्यातला जो फरक आहे ना, तर खूप खूप प्रोग्रामिंगच्या लोकांना आपण मेकर्सच आहोत असं वाटू लागतं आणि त्याने कधी कधी गल्लत होऊ शकते. म्हणजे मी आता सुरुवातीला मजा म्हणून म्हटलं की आई बाबा मला विचारतात की तू नेमकं काय करतेस, ते सांगता ह्या करता येत नाही, कारण मी लिहित नाही, मी डिरेक्ट करत नाही, मी त्याच्यात अभिनय करत नाही. पण तू लेखक आहेस, तू लिहितोस, पण तुझं लिखाण टेलिव्हिजनच्या प्रेक्षकांना आवडण्याजोगं आहे का नाही याचा कयास बांधणं हे खूप महत्वाचं काम प्रोग्रामिंगचं आहे. सो म्हणून त्या अर्थीनं टेलिव्हिजन, असं म्हणतात की टेलिव्हिजन एक खूप कोलॅबोरेटिव्ह मीडियम आहे. म्हणजे ते असं एकट्याने होत नाही, त्याला ब्रेनस्टॉर्म करून एकत्र येऊन 4 वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक एकत्र येऊन, 4 वेगवेगळे डिपार्टमेंटचे लोक एकत्र येऊन एक शो बनवत असतात, तेव्हा कुठे तो बरा बनतो. तर ह्या सगळ्या लोकांना बांधण्याचं काम खूप महत्वाचं प्रोग्रामिंगचं आहे. सो देअरफोर तू जेव्हा विचारलंस की हा विचार मनात असतो का की त्यांना खेळता यायला पाहिजे, त्यांना खेळत ठेवायला पाहिजे प्रेक्षकांना, हो अर्थात असतो, कारण तिथून सुरू होतं आणि तिथूनच संपतं. पण त्याच्या मागे इतकं सगळं असतं. मग एका मनस्वी लेखकाला त्याची जागा देऊन, त्याची स्पेस देऊन लिहू देणं, एखाद्या दिग्दर्शकाला त्याच्या शॉर्ट टेकिंगची स्पेस देणं, हे म्हणणं फार सोपं आहे. मजा नाही आली यार, मजा नाही आली म्हणजे नेमकं काय झालं, ह्याचे सोल्युशन्स देता यायला पाहिजेत वगैरे वगैरे. सो दॅट आय थिंक इज व्हॉट प्रोग्रामिंग स्टँड्स फॉर. बरोबर. म्हणजे जेव्हा आपण एपिसोड वाचतो, म्हणजे लेखक असल्यामुळे मला तो अनुभव आहे की जेव्हा आम्ही प्रेक्षकांसाठी सांगतो की हे खूप तांत्रिक बाब आहे, तुमच्या समोर जे येतं ते फायनल आउटपुट असतं जे ड्रामा स्वरूपात येतं, पण त्या ड्रामाच्या आधी ज्या काही मीटिंग्स होतात त्या जास्त ड्रामॅटिक असतात. त्याची शूटिंग कोणी करत नाही आणि करूही नाही, कारण त्याच्यात सेन्सर्ड भाग पण खूप असतो, खूप गरमागरमीचे डिस्कशन्स असतात, चिडचिड असते. कारण चांगलं यावं यासाठीच दोन्ही पार्टी प्रयत्न करतात. दोन्ही पार्टी म्हणजे काय हे आपण समजून घेऊया. मी लेखक म्हणून जातो तेव्हा मी कुठल्या तरी प्रोडक्शनकडनं गेलेला असतो किंवा मला चॅनलने सांगितलेलं असतं तू हे लिहून आण, आणि चॅनल हे मीडियम आहे मला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं, प्रेक्षकांपर्यंत. सो माझा कंटेंट, भले मी हाच कंटेंट नाटकाला नेला आणि नाटकाच्या ऑडियन्सला तो आवडलेला आहे, तर मी तेच घेऊन आलो आणि चॅनल मला म्हणाला हा कंटेंट नाही चालणार, तर मी त्यांना असं सांगू नाही शकत की रे नाटक तर चाललं. प्रत्येक कंटेंट भाषा, त्याच्या माध्यमानुसार त्याची भाषा आणि त्याचा टेक्स्चर बदलतं, हे नॉलेज त्या लोकांना असतं. म्हणून ते काही सजेशन देतात की आमचा जो एक रिसर्च आहे, जो ऑडियन्स आहे तो तसा बनलेला आहे. पण या सगळ्या गडबडीत असं होतं का कल्याणी की जेव्हा तुम्ही त्या टेबलवर असता, कधी तू या टेबलवरही काम केलेस ना, तू स्वतःही पिचिंगला रायटर म्हणून गेलेली आहेस, तू सगळ्या भूमिका पार पाडल्यास या माध्यमातल्या, आत्ता तू एन्जॉय करतेस चॅनल हेड, ती खुर्ची त्या बाजूला, पण असं वाटतंय उठावं आणि त्याला सांगावं मी बसते तिथे रे, तू जरा जागा दे मला. हो, होतं. मी एक गमतीचा किस्सा सांगते. माझ्याकडे एकदा काही लोक गोष्ट सांगायला आले होते, तर मी असं दीर्घ श्वास घेतला, खुर्ची बिर्ची फिरवली, पाणी बिडी प्यायलं आणि असं वाटलं की काय ऑन कडक आता काहीतरी एक पुढची पाईपलाईन मिळणार आहे आपल्याला. तर त्या माणसानं सुरू केलं म्हणायला, मॅडम गोष्ट नाही आहे का, बाईची आहे. म्हटलं हा बाईची गोष्ट पाहिजे, टेलिव्हिजनला बाईच्या गोष्टी पाहिजे असतात. त्याच्यानंतर त्यांनी खूप मोठा पॉज घेतला आणि ते काहीच बोले ना. मी त्यांना म्हटलं हा म्हणजे हा गोष्ट आहे का बाईची आहे, पुढे
नाही ना, ते आत्ता कसं सांगणार, अप्रूव्ह करा पुढची गोष्ट सांगतो. तर म्हणजे आणि त्यांनी मला ते असे खूप वशिला बिशीला लावून आलेले लोक होते. हा, तर मला त्यांना खरंच सांगावं असं वाटलं की तुम्ही म्हणजे गोष्ट एका बाईची आहे ही गोष्ट नाहीये, म्हणजे त्याचा हा विनोद होऊ शकतो की गोष्ट एका बाईची आहे त्या कॉन्टेक्स्ट मध्ये, पण त्यांना हे पटेना. आणि त्यांना माझा असा अंदाज आहे की त्यांना आता आपण एका बाईकडून नकार कसा बरं घ्यायचा हेही फारसं त्यांना पटेना. पण असे खूप लोक भेटतात, तर बरेचदा त्यांना सांगावंसं वाटतं की इतकं हलक्यात घेऊ नका लिखाण. लिखाण करायला बैठक लागते, ताकद लागते. चॅनलमध्ये काम करणारे, या क्षेत्रात काम करणारे सगळ्या लोकांना सांगावंसं वाटतं की आपण लिखाण जरा सिरियसली घेतलं पाहिजे. म्हणजे ना त्या लेखकाची जराशी सेन्सिटिव्ह बाजू आपण समजून घेतली पाहिजे. म्हणून तेज म्हणतो की मला असं वाटतं का की त्या खुर्चीत जाऊन बसावं, तर खरं तर नाही वाटत. कारण किती का वाईट असे ना, त्या लेखकाने काही त्याला काही रेफरन्स नसतो ना रे, तुला सांगता नाही येत. म्हणजे एखादा एपिसोड बघताना हे सांगणं खूप अवघड आहे की हा थॉट माझ्याकडून आला का लेखकाकडून आला का दिग्दर्शकाकडून आला, हे सांगणं खूप अवघड आहे. ते असं सगळं एकजीव होऊन त्याची जी मिसळ होते ना, दॅट इज द बेस्ट थिंग एव्हर. त्या माणसाचा जर तू प्रसंग सांगितलास की तो म्हणाला की बाईची गोष्ट आहे, तर खऱ्या अर्थाने त्याची बाजू जर बघितली आपण तर ती बाईची गोष्ट आहे. इथे त्याचं जग 1000 एपिसोडचं पूर्ण झालेलं असावं, कारण तो डेली सोप बघत असावा. त्याला बाई, कारण सगळ्या डेली सोपमध्ये केंद्रस्थानी स्त्री आहे आणि ती केंद्रस्थानी असतानाही ती नॉर्मल बाई जशी वागते तशी कधी कधी वागत नाही बऱ्याच गोष्टींमध्ये. तर म्हणजे ती मेकअप करून झोपते, सहसा तशी वागत नाही. ती अतिशोषिक असू शकते. ती मूड स्विंग्स तिचे कुठल्याही ऋतूत कसेही उलटसुलट होऊ शकतात. तर या सगळ्या ह्याच्यामध्ये बाई हा केंद्रबिंदू पकडताना एकाच साच्यातली बाई बऱ्याचदा सगळ्या चॅनलवर दिसते. तर त्याच्या मागचं, आता तू एका चॅनलला रिप्रेझेंट करत असताना तू काय विचार करतेस की समोरचं जर बरं चाललंय त्यातली तशी ती स्ट्रॉंग बाई किंवा जिला ॲप्रिसिएशन मिळते तशी बाई आपल्यात असावी, असं वाटतं का की खरोखर जेन्युअनली कधी कधी ती तशीच येते? नाही, हो, एका साच्यातल्या असतात, वरवरून तरी त्या तशा असतात. म्हणजे साधारण आज आपण टीव्हीवर जे बघतो तर तिनं सोशिक असणं फार गरजेचं आहे. एक सर्टन फिजिकल प्रोटोटाईप तू पाहिलंस तर नितळ कांती, कमनीय बांधा, लांब सडक केस, पाणीदार डोळे वगैरे हे एक बेसिक ठोकताळीत आपण लावतोच. म्हणजे खूप क्वचित तुला तोकड्या केसांची हिरोईन दिसेल, काही एक्सेप्शन्स वगळता. शिवा नावाची एक मालिका, त्यात तू सहभागी होतीस, त्यात तोकड्या केसांची हिरोईन आहे. त्यात तोकड्या केसांची हिरोईन आहे. तो रिमेक आहे एका कानडा शोचा, पण तो आम्ही करायलाही याकरता घेतला होता कारण पहिल्या एपिसोड पासून शेवटच्या एपिसोड पर्यंत त्या मुलीचे केस वाढणार नाहीयेत. ओके, हा आम्हाला स्टँड वाटला. हा आम्ही घेऊ शकणारा स्टँड होता. म्हणजे एक सोशल कॉमेंट्री वाटली आम्हाला त्याच्यावरची. बघ, हा बिझनेस आहे. आपण त्याच्याविषयी या वल्गना नको करायला की हा एक प्युअर आर्ट फॉर्म आहे किंवा हे फक्त आपल्या समाधानाकरता आपण करतो असं नाही. तिथे कोणाचा तरी पैसा लागलाय, तिथे एका ऑर्गनायझेशनचा पैसा लागलाय, तिथे करोडोंची उलाढाल होते. त्याच्यामुळे ते जबाबदारीनं करणं हे क्रमप्राप्त आहे. म्हणजे लेखक लिहू शकतो, त्याची काही डिपेंडन्सीच नाहीये कोणावरच, किंवा कंपोजर कंपोज करू शकतो, त्याची डिपेंडन्सी नाहीये. गायकाला तरी ट्यून लागते, लिहिलेलं काहीतरी गाणं लागतं, तसं लेखकांचं, कंपोजर्सचं, पेंटर्सचं नाहीये. पण टेलिव्हिजन तसा आर्ट फॉर्म नाहीये. टेलिव्हिजन इज द बिझनेस ऑफ आर्ट. तो कलेचा व्यवसाय आहे. त्याच्यामुळे त्याच्यात ना आपण कला दुय्यम दर्जाची मानू शकतो किंवा ना व्यवसायाला दुय्यम स्थान देऊ शकतो. सो त्या दोघांची सांगड घालताना ना त्याला एक मास अपील असं आम्ही आमच्या भाषेत म्हणतो. मास अपील, की म्हणजे सगळ्यात जास्त लोकांना काय आवडेल. तर आत्ताची सद्य परिस्थिती ही आहे की सगळ्यात जास्त लोकांना अशा प्रकारच्या बाईचा प्रवास बघायला आवडतो. तो एक मुद्दा. आणि टेलिव्हिजन बघणारा मॅक्सिमम प्रेक्षक वर्ग हा बाई आहे. फिमेल व्ह्युअरशिप इज व्हेरी हाय. तो ट्रॅक जो सासू सून हा मुद्दा होता तो आता माइल्ड झालेला दिसत अजूनही नाही. म्हणजे नणंद भावजयपर्यंत गेलंय किंवा 2 बहिणींपर्यंत
नाही, सासू सुनांवरच आहे. मी तुला सांगते फरक काय झालाय. आधी चहात मीठ टाकणे, कशात तरी खूप तिखट टाकणे, अशा प्रकारचा जाच होता. तर आता तो जाच मानसिक झालाय. मी इफ यू हॅव टू सी द ट्रान्झिशन, तो आता थोडासा तात्विक झालाय, तो आता भावनांचा झालाय. हा बदल झालाय. आता तो प्रोग्रेसिव्ह आहे का रिग्रेसिव्ह आहे हे आपण कोणच ठरवणार. तो मुद्दाच नाही, पण तो ऍटलिस्ट तो त्रास निदान अपडेट तरी होतोय. त्रास अपडेट म्हणजे ती फिलिंग तीच आहे की सासू सुनेला त्रास दिला. म्हणजे उद्या खूप AI आलं तरी डेली सोप मध्ये सासू एक यंत्रमानव आणेल आणि तिला सांगेल की ते त्याला त्रास देते. ते त्या आपल्या आयुष्यातल्या फॉर्म्युला सारखंच आहे ना, की प्रोटॅगनिस्टला जितका जास्त त्रास होतो, प्रोटॅगनिस्टला जितके जास्त अडसर येतात, जितका जास्त संघर्ष, तेवढा त्याचा पे ऑफ जास्त. म्हणजे आता आयुष्यात पण आपल्याला काहीच स्ट्रगल आलेल्या न आलेल्या माणसांविषयी फार आकर्षण नाही वाटत. आपल्याला ह्याच माणसांविषयी इंटरेस्ट वाटतो, इंट्रिग वाटतं, की ज्याने हलाखीची परिस्थिती बघितली आहे. म्हणजे 10 बाय 10 खोलीत राहिला आणि तिथे, म्हणजे आता ते शारियार नावाचे एक शायर होते, तुला माहिती का? ज्ञानपीठ मिळाले त्यांना, गमनची गाणी लिहिली. त्यांच्याविषयीचा सगळ्यात गाजलेला किस्सा हा आहे की तो माणूस 10 बाय 10 खोलीत जन्माला आला आणि तिथेच तो मेला. त्यांच्या कामाविषयी जितकं बोललं जात नाही तितकं ह्या त्यांच्या स्ट्रगल विषयी बोललं जातं. खूप श्रीमंतीत वाढलेला एखादा कलाकार, अनलेस ही इज अ जिनियस किंवा कोणत्याही माणसाविषयी त्यांच्याविषयी आपण फार बोलत नाही. सो आय थिंक इट इज अ ह्युमन सायकोलॉजी. आणि एक अंडरडॉग सायकोलॉजी पण असते ना त्याच्यामध्ये, एक ती रिलेटेबल व्हॅल्यू असते ना. कारण काय, आता 70% ऑफ इंडिया इज लोअर मिडल क्लास और त्याच्या खालचा मिडल क्लास. तोच आपला व्ह्युअर आहे. म्हणजे आपणही त्याच इथून वर खाली पुढे आलेलो आहोत किंवा नाही आलेलो आहोत, विचेवर वे. तर त्या व्यक्तीला, त्या प्रकारचं जगणं असणाऱ्या व्यक्तीला काय अपील होऊ शकेल ह्याचा तर विचार करायला पाहिजे. मोनॉटनी येते का? हो येते. साच्यात बांधल्या जातात का नाही का? हो, त्या साच्यात बांधल्या जातात. बट त्याला काही व्यवसायाचे ठोकताळे आहेत. मी म्हटलं तसं, म्हणजे कोणत्या लेखकाला असं वाटणार नाही की मी काय स्मिता पाटीलनी साकार केलेल्या नायिका टेलिव्हिजनवर आणाव्यात किंवा शबाना आझमीने साकार केलेल्या नायिका टेलिव्हिजनवर आणाव्यात. पण आपल्याकडे होणार सून मीची जान्हवी आजही लक्षात राहते ना, दागिन्यांसकट, मंगळसूत्र सकट, डिझाईन. सो म्हणजे छोट्या छोट्या जगण्यातले जे अडसर असतात ते रोजच्या जगण्यातले अडसर जर आपण रोज थोडे थोडे ओव्हरकम करू शकलो तर मला असं वाटतं की दॅट अंडरडॉग विक्ट्री ना, ती खूप आनंद देणारी असते आपल्यालाही, प्रेक्षकांनाही. आणि टेलिव्हिजन हे शेवटी रिस्पाईट म्हणतो आपण त्याला, ते एस्केपचं माध्यम आहे. एस्केप म्हणजे पळवाटीचं माध्यम नाही, पण रिलीफचं माध्यम होतं. म्हणजे तू बघ ना, विरारवरून रोज चर्चगेटला येणारा माणूस किंवा बाई, ती चर्चगेटवरून परत भाजी निवडत विरारला तिच्या घरी जाते. ती घरी गेल्यावर तिलाच स्वतःचा चहा बनवून घ्यावा लागतो. ती कुकर लावते, स्वयंपाक करते, मग तिच्या घरच्यांना जेव घालते, मग जेवते, झोपते. ह्या सगळ्याच्यात ती टीव्ही बघत असते. सगळ्यात आधी उठते, सगळं चक्र तिचं, आणि ती सगळ्यात आधी उठलेली असते. तर या बाईला आपण तिच्या थोड्या थोड्या स्मॉल विन्स आपण जे म्हणतो ते दाखवलं तर, म्हणजे तिला आता रोज आपण अर्धसत्य दाखवलं तर कसं चालेल? अर्धसत्य हा कमालच सिनेमा आहे, पण तो अर्धसत्यासारखा इतका हार्ड हिटिंग आणि रियालिटीच्या जवळ जाणारा सिनेमा आपणही रोज नाही, कोणीच रोज नाही बघू शकत. सो आय थिंक दॅट इज प्रॉबेबली द रिझन वाय. पण ह्या बायकांमध्ये किंवा ह्या एज ग्रुप जो टार्गेट ऑडियन्स आता बदललाय असं म्हणू की थोडा एज त्याचं वाढलंय. आता आधी अजून कमी यंग मुलं अशी बघत होती ना टेलिव्हिजन, ती आता बघत नाहीयेत. तर तो जो ते कुठे गेले, म्हणजे त्यांच्यासाठी टेलिव्हिजनकडे काय आहे की तरुण मुलं खूप मोठे आहे ना, जसं 17% लोअर मिडल क्लास आहे तसं 55% तरुण आहेत असं म्हणूया, जास्त तरुण आहेत. तर मग ते टेलिव्हिजन बघण्यासाठी आपण काय करू शकतो? अर्थात मी तुला विचारत नाही, तुला काय वाटतं की ते शक्यतो नाही बघत आहेत ना, हे खरं आहे की हा प्रश्न बरोबर आहे का? काही अंशी हा प्रश्न बरोबर आहे, फक्त मी एक ऍड करते त्याच्यामध्ये. 25च्या खालचे किंवा 25 35-40चे लोक तर बघतातच टेलिव्हिजन,
25 ते 40चा जो वयोगट आहे, ज्याला लार्जली आपण अ लिटल अबव युथ म्हणतो, म्हणजे थोडेसे, म्हणजे ते आता नुकतेच तरुणाई मागे सोडून आलेले जे लोक असतात, किंवा 18 ते 25 हा जो वयोगट आहे, जे तरुण आहेत, म्हणजे जी आजची तरुणाई आहे, मुंबई पुण्याकडे ते टीव्ही बघत नसतील. पण जर तू महाराष्ट्राच्या इंटिरियर मध्ये गेलास ना, तर आजही टेलिव्हिजन हे एकमेव त्यांच्या विरंगुळ्याचं साधन आहे. मोबाईल पेनिट्रेशनमुळे किंवा OTTच्या आता ते खूप सहज उपलब्ध झालंय ना सगळं, पण आपल्याला शहरातलं जे सत्य आहे ना, ते गावागावातलं नाहीये. इट्स ऍक्च्युअली व्हेरी इंटरेस्टिंग थिंग. तू खूप आतात गेलास तर जेव्हा इलेक्ट्रॉनिक न्यूज मीडिया आलं होतं ना, म्हणजे टीव्ही चॅनल जेव्हा बातम्यांची आली, तेव्हा असं म्हणायचे की आता पेपर कोणी घेणार नाही, आता पेपर बंद होईल. पण तसं नाही झालं, कारण तो सवयीचा भाग होता. तसं काहीसं टीव्हीचं आहे. तो जो टेलिव्हिजनचा सेट आहे ना, तो आपल्या घरातल्या फर्निचरचा पण भाग आहे ना. तरुण वर्ग कमी होतोय का टीव्ही बघायला? हो, थोडा कमी होतोय. त्याच्यामध्ये अर्थात त्याविषयी आपण काय करू शकतो, तर आपण यंगर ऑडियन्सेसला कॅप्चर करू शकतो, ते करण्याचा प्रयत्न करू शकतो. पण आता मेनस्ट्रीम मध्ये ऑनेस्टली ना, ते तुला नाही देत रेटिंग, ते तुला रेव्हेन्यू नाही देत, कारण त्यांच्याकडे खूप माध्यम आहे. त्यांच्याकडे हे आहे, हा प्रकार आहे त्यांच्याकडे स्क्रीन आहे, त्यांच्याकडे खूप गोष्टी आहेत. त्याच्यामुळे दे आर नॉट ओनली डिपेंडंट ऑन टीव्ही. पण यंगर ऑडियन्सेस कसे येतात माहिती का, आया जे बघतात ना, ते घरातल्या मुली बघायला लागतात. बरोबर. दॅट इज हाऊ दे कन्वर्ट. मला नेहमी कुतूहल वाटत आलंय पर्सनली तुझ्याबद्दल, की एक थिएटर केलंय किंवा बाकीच्या गोष्टी तू एक्सप्लोर केल्यास. मेकिंग ऑफ द टेलिव्हिजन हा जो मुद्दा आहे, हा खूप टफ जॉब आहे. अभिनेत्रीचा जॉब पण टफ असतो. तर तुझ्यासारखं काम मागे बसून ज्या बायका काम लिहितात, बऱ्याच बायका टेलिव्हिजन लिहितात, दिग्दर्शन करतात, बऱ्याच बायका कॉस्ट्युम करतात, तू आज चॅनलची सगळी धुरा स्ट्रॅटेजी सांभाळतेस, हे सगळं जग आहे ना, मी जेव्हा बाहेरून बघतो तर मला ते दिसतं की हे पुरुषांचं जग आहे. मी शेवनिस्ट म्हणून नाही बोलत आहे, हे ऑब्झर्वर म्हणून बोलतोय, की पहिल्यापासून आपल्याकडे पण तू बघणं, आपल्या चॅनल मीटिंगला जेव्हा आपण त्या रूमचा फोटो काढला तर 70% पुरुष बसलेले असतात. फार कमीदा असं होतं की इपीज मध्ये बायका आहेत. दिल दोस्तीच्या वेळी इक्वल होत होतं ते, कारण 5 मुली 3 मुलं असायची. पण आता ते रेअर केसेस. इथे तुला सर्वाईव्ह करताना किंवा तुझं प्रोग्रेस करताना याचा किती सामना केला तू, की अरे काही गोष्टी मान्यच होत नाहीत, काही गोष्टी मी फक्त एक बाई सांगते म्हणून ऐकू का, वगैरे वगैरे. सटल होतात, पण होतातच. म्हणजे मला असं वाटतं की आपण हे मान्य करायला पाहिजे की स्त्री पुरुष समानता वगैरे आपण फार लांब आहोत त्याच्यापासून. म्हणजे मला असं वाटतं काय, देश म्हणून, समाज म्हणून, जग म्हणून आपण खूप लांब आहोत. त्याच्यामुळे आपण त्याविषयी काही फार वल्गना बाळगू नयेत. आता मला हा वादही आपण घालू नये की स्त्री श्रेष्ठ का पुरुष श्रेष्ठ वगैरे, त्या वादातही जाऊ नये. पण जितक्या ऑपॉर्च्युनिटीज इझिली आजही पुरुषांना मिळू शकतात, तितक्या नाही मिळत बायकांना. हा फॅक्ट आहे. दिस इज अ ट्रू स्टोरी. माझ्याही क्षेत्रात, म्हणजे आमच्या इकडे आत्ता थँकफुली, म्हणजे माझ्या टीममध्ये म्हणशील तर मुली जास्त आहेत, प्रोग्रामिंग टीममध्ये मुली जास्त आहेत. त्याचं असं काही स्पेसिफिक कारण नाहीये. करेक्ट कॅन्डिडेट्स मिळत गेले, दॅट इज करेक्ट रिक्रुटमेंट होत गेली, ही इतकंच कारण आहे. बट कोणत्याही मीटिंग रूम मध्ये तू म्हणतोस ते खरं आहे, आजही मुलांची संख्या जास्त असते. त्याच्यात पण समानता नाहीये, तिथूनच सुरुवात. पण समानता नाही आहे, आणि मला असं वाटतं की ती आपल्या कंडिशनिंग मध्ये नाही आहे. नाही, अजून नाही. म्हणजे आणि मी माझ्याविषयी बोलते, ती कशी बायकांमध्येही नसते. फॉर एक्झाम्पल, जर मी आज जेव्हा मी इथून घरी जाईन, तर माझ्या डोक्यामध्ये पहिलं हे सुरू असतं की माझं किचन ओके आहे ना, तिथे एखादं कप नाही ना असंच ठेवलेलं. दिस गोज ऑन इन माय माइंड. हे मला नाही सोडता येत मागे. आय डोंट थिंक हे काय हे तुझ्या डोक्यात चालू असेल, तुझ्या मला नाही वाटत हे तुम्हाला स्ट्राईक होत असेल, किंवा उद्या सकाळी उठून काय आपण स्वयंपाक करावं हे तुम्हाला स्ट्राईकच होत नसेल. तर आय थिंक वी आर व्हेरी व्हेरी फार फ्रॉम दॅट कंडिशनिंग. आय थिंक वी हॅव टू
म्हणजे आपण आपल्या मुलांना तसं वाढवलं पाहिजे मुळात. तर ते आपण कुठेतरी मुलांना म्हणजे मुलांना स्पेसिफिक मुलांना बॉईजना मेल चिल्ड्रनना आपण तसं रेस करायला पाहिजे. मग आपण शिकूया की त्यांना स्वयंपाक करायला. काय प्रॉब्लेम आहे, लाईफ स्किल आहे यार. मी याच्यावर आर्टिकल लिहिणार होतो 2 वर्ष कोविडच्या काळात. हे मला सुचलं होतं की आपला मुलगा आहे ना, आपण का मुलीला शिकवतो तर ट्रेडिशन म्हणून, तर ट्रेडिशन म्हणून नाही, गरज म्हणून. आता आपली मुलं बाहेर जातात, हॉस्टेलमध्ये सर्रास जातात, किंवा आपली मुलं देशाच्या बाहेर जातात, तर थोडंसं त्यांना खाणं प्रत्येकजण खातो ना, मग जी प्रत्येक जणाची गरज आहे ती प्रत्येक जणांनी करावी. इस्त्री करणं ही प्रत्येक जणाची गरज आहे. तर त्याने, आणि ती लहानपणी जसं तुम्ही मुलीला पोळ्या लाटायला बसवता की बघून घे ग 7व्या 8व्या वर्षीच, की लाटू नको पण माझ्या बाजूला उभी राहा, तसं त्याच्याशी बोलत त्या मुलाला पण तुम्ही उभं करू शकता तिथे बाजूला. म्हणजे आता पण मुलींना बल्ब बदलायला शिकूया असं इथवर आलो होत आपण मुलींना एक काय स्क्रू ड्रायव्हर फिरवायला शिकूया. मग एकटं राहायला लागलं ते. पण सिमिलरली आपण जरा मुलांना स्वयंपाक करायला शिकवलं, जरा किचनकडे आणलं तर कायच हरकत आहे. म्हणजे दे विल ओनली. आणि आय थिंक त्याच्यातून जे बनतं दॅट इज इक्वालिटी प्रॉबब्ली. ते कधीतरी आपल्याला पुढे जाऊन मिळेल. किंवा काय म्हणजे ऑफिसमध्ये पण किंवा कोणत्याही अशा फॉर्मल सेटअपमध्ये खूप सहज होतं ना की जेवण मागवलं असेल तर ते उघडून वाढण्याची जबाबदारी नॅचरली तिकडे असलेली एखादी मुलगी घेते. नॅचरली तिला सांगायला नाही लागत किंवा तिला काही करायला नाही, आणि त्याच्याविषयी कोणाला काही वाटूही नाही. इट इज ओके ओनली. म्हणजे माझं हे अजिबात म्हणणं नाही की मुलींनी स्वयंपाक केला तर त्या कमी होतात वगैरे, अजिबात नाही. ऑन द कॉन्ट्ररी, इनफॅक्ट इट इज एम्पावरिंग. स्वतःच सगळं स्वतः करता येणं ह्याच्यासारखं फ्रीडम नाही. पुरुषांचे विषय असतात. पण किती क्लिशेज आहेत. विस्की पिणारी सिगरेट ओढणारी बाई दिसली तर 4 वेळा का बघतात लोक. क्रिकेट विषयी एखादी बाई बोलत असेल कॉन्फिडेंटली तर त्याच्यात अप्रूप वाटण्यासारखं काय आहे. हो बरोबर, ते अप्रूप वाटतं, विच मीन्स दॅट. तर तुला हे सॉरी किंवा या पद्धतीचे रिॲक्शन या चेहऱ्यावर दिसत असतील ना त्या पुरुषांच्या? ऑफकोर्स दिसतात. किंवा काही गोष्टींना उगाच ऑकवर्ड होतात लोक, किंवा काही विषय निघाले तर जरा ऑकवर्ड होतात, किंवा स्पेसिफिक एखादी भाषा आपण वापरत असू तर जरा अच्छा जजमेंटल होतात. असं सगळं होतं. हाच मुद्दा मला म्हणायचा आहे की जज करणे हे मी पुरुषाच्या बाबतीत नाही करत. मी 1000% पुरुष आहे आणि समोरचा माणूस काही मला पुरुष म्हणून माझ्या समोर आला आणि बोलला, मी नाही जज करत त्याला. पण स्लाइट त्याच्या 10 पट खालचं जरी वाक्य मी एका बाईकडनं ऐकलं, मी तिला जज करतो. होतच होत. कारण सवय नाहीये ना आशिष त्याला. म्हणजे ती रेशियल कंडिशनिंग आहे ऑलमोस्ट एका प्रकारचं. दोन 4-5 मुलं एकत्र आली तर त्यांची भाषा वेगळी असते, अंडरस्टँडेबल. 4-5 मुली एकत्र आल्या तर त्यांचे विषय, त्यांच्या भाषा, काय त्यांचं एक्सप्रेशनच्या पद्धती ह्या सगळ्या वेगळ्या असतात ना. म्हणजे पण जज करता मुली करतो, अर्थात करतो, ऍब्सोल्युटली करतो. जज करणं म्हणजे काय संत पदाला नाही पोचलो होत ना आम्ही, स्त्री जमात म्हणून. संत पदाला ठीक आहे, पण हे पण जज करणं मला असं वाटतं की ह्युमन आहे आणि आपण सगळ्यांना जज करत असतो. फक्त ना जेव्हा ऑपोजिट जेंडर्सचं इंटरॅक्शन व्हायला लागतं तेव्हा काही लोक असे असतात की ज्यांना फरक पडत नाही समोर काय जेंडर आहे ह्याचा, त्यांना जेन्युअनली फरक पडत नाही. करेक्ट. जी खूप चांगली स्पेस आहे काम करण्याकरता, जगण्याकरता खूप चांगली स्पेस आहे. हीच स्पेस असावी या मताची, पण ती खूप रेअर आहे. ही सत्य आहे. बरोबर. म्हणजे आज जर मी तुला माझ्या आयुष्यात ती स्पेस आहे, बट आय थिंक आय एम वन ऑफ द फ्यू लकी पीपल. ती माझ्या आयुष्यात थोडी का असे ना आहे, पण ती खूप जणांच्या आयुष्यात नसते. मॅक्सिमम जणांच्या आयुष्यात ती नसते. म्हणजे ती थोड्याफार फरकाने इथे तिथे असते. आणि मला असं वाटतं की ऍक्च्युली समटाइम्स वी मिस आउट. कमालीचं एक्सचेंज होऊ शकतं ते. एक नाटकात तुला माहितीये का आपण त्या एक्सरसाइजेस करतो बघ, ज्याने फिजिकल एक्सरसाइजेस ज्याने म्हणजे स्पर्श वाईप आउट करतो आपण, की आपल्याला विसर पडायला पाहिजे की समोर मुलगा आहे का मुलगी आहे. मला वाटतं त्या एक्सरसाइजेस आपण त्याचं कर काहीतरी, त्या एक्सरसाइजेस ह्याच्या
जगात आणायला पाहिजेत त्या. मुळात काय आहे की एक स्त्री आणि एक पुरुष, एक सुंदर वाक्य एका कमर्शियल सिनेमातलं आहे, मैंने प्यार किया. आणि आम्ही ते असं प्रशांत लोके वगैरे भेटल्यावर नेहमी एक लडका और लडकी कभी दोस्त नाही हो सकते असं त्यात एक वाक्य आहे. ते मानसिकता दाखवणारं वाक्य आहे, त्या लेखकाने लिहिलेलं आहे. तो असं बोलून जातो, ती बोलते ना हम मैं तो उनकी दोस्त हूँ, दोस्त, ती भाग्यश्री बोलते. इनोसंट असतात ना ते तेव्हा, नंतर प्रेमात पडतात. तर तो की ये क्या बोली, दोस्त नाही, एक लडका और लडकी कभी दोस्त नाही हो सकते. म्हणजे हे त्यांना दाखवायचं काय आहे की निखळ मैत्री वगैरे काही नसतं. एक लडका और लडकी हे बाय दोन अपोजिट जेंडर यांच्यामध्ये कम्युनिकेशन असेल तर ते वेगळं असू शकतं, ते मैत्रीचं नसतं. हा बेसिक हे वाटतो का तुला? हा वेगळा प्रश्न आहे तुझ्या ऑफिसच्या आणि तुझ्या पेटी पॉलिटिक्सच्या आणि तुझ्या त्या गोष्टी. खूप चांगला प्रश्न आहे हा मला आवडलेला प्रश्न आहे. एक लडका और लडकी कभी दोस्त हो सकते? हा बिलकुल हो सकते आहे. पण आपण दोस्तीला डिफाईन करून ठेवलंय. म्हणजे समाज म्हणून पण आपण दोस्ती, फ्रेंडशिप हे सगळं डिफाईन करून ठेवलं. मला म्हणजे लहानपणापासून ना मला खूप कमी मैत्रिणी आहेत, मला खूप जास्त मित्र आहेत. म्हणजे माझे 2 सगळ्यात जवळचे मित्र, आम्ही 3 कॉलेजमध्ये होतो आणि आम्ही आजही खूप घट्ट मित्र आहोत. आम्ही आता मध्यंतरी गोव्याला गेलो होतो. माझं लग्न झालंय, त्या माझ्या एका मित्राचं लग्न झालंय, दुसऱ्या मित्राचं लग्न नाही झालंय. आम्ही 3 जण मिळून गोव्याला गेलो होतो. आम्ही म्हणजे एका Airbnb मध्ये राहत होतो आणि आम्ही धमाल केली. बट आमच्या आजूबाजूचे जे लोक होते ना त्यांना आमचं नातं माहितीये, सो दे आर ओके विथ दॅट. आमच्या म्हणजे आम्हाला रॅन्डमली बघणारे जे लोक असतील ना त्यांना प्रश्न पडला असेल, 1 मुलगी 2 मुलं काय बरं करतायत, हा प्रश्न त्यांना नक्की पडला असेल. पण त्यांना तो प्रश्न पडला असेल जरी तरी आपण कशाला त्याला उत्तर द्यायला जा, आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करू शकतो. कारण ते नसतात ना आपले रोजची तुझी दुखणी ऐकायला आणि तुझ्या हसण्या रडण्यात असायला लोक थोडे नसतात. सो एक लडका और लडकी दोस्त हो सकते हैं, ऑफकोर्स हो सकते हैं. त्याच्यामुळे आपण हे जे म्हणतो ना की नाही म्हणजे एक मुलगा आणि मुलगी मित्र कसे असू शकतील कारण त्यांना हे वाटतच असणार आहे, त्याच्यामुळे ते त्याच्यावर ऍक्टच करणार वाटतच असणार आहे, हे अझम्पशन पहिलं तयार होतं. नाही, माझं तर म्हणणं हे वाटत असणार आहे, हे करा अज्युम, हो वाटत असेल, पण त्या वाटण्याचं काय करायचं हे त्या लडका आणि लडकीनी ठरवू दे की तुमचं काय आहे त्याच्यात. माझं मी बघेन मला काय वाटतं माझ्या लडका दोस्त विषयीचं ते. म्हणजे आता हे तर सायंटिफिक आहे की देर इज अ सर्टन राईट ब्रेन किंवा एक सर्टन प्रकारचा इमोशनल इंटेलिजन्स एका बाईत असतो आणि एक सर्टन प्रकारचा इंटेलिजन्स एका पुरुषात असतो. वेन दॅट कम्स टुगेदर इट कॅन मेक फॉर अ ग्रेट पार्टनरशिप. तर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे, ती पार्टनरशिप सेक्शुअलच असायला पाहिजे असं नाही, त्या पार्टनरशिपचं रूपांतर लग्नातच व्हायला पाहिजे असं नाही, त्या पार्टनरशिपचं रूपांतर कंपॅनियनशिपमध्ये होऊ शकतं की. अँड कंपॅनियनशिप इज नॉट ओनली अबाउट एकत्र राहणं म्हणजेच कंपॅनियनशिप नाही ना. नाही, बरोबर. एकत्र असणं ही एक कंपॅनियनशिप आहे ना जी मैत्री देते. मग त्या मैत्रीत कुठे आपण जेंडर बिंडर घेऊन बसायचं. बरोबर. मला वाक्य आउटस्टँडिंग आहे, म्हणजे मानलंच मी त्या लेखकाला. एक लडका और लडकी दोस्त नाही होऊ शकते ह्याच्यावरती एक अख्खी इंडस्ट्री टिकली आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर ते आपण अंडर एस्टिमेट नको करूया. पण आयुष्यात मला विचारशील तर होना ही चाहिए. करेक्ट आहे. त्यामुळे प्रत्येकाला एक कवीच्या भाषेत हळवा कोपरा वगैरे नाही, प्रॅक्टिकल पण ती गोष्ट असू शकते की माझ्या सगळ्या प्रॅक्टिकल गोष्टी सुद्धा मी सांगू शकतो, मला सुचणाऱ्या किंवा तुला सुचणाऱ्या ह्या गोष्टींचं रेसिप्रोकेशन कामापुरतं की बाबा आम्ही त्या वर्क फील्ड मधले मित्र आहोत. सगळेच काम करणारे लोक मित्र होतातच असं नाही. देर इज ते प्रोफेशनल अक्वेंटन्सेस पण असतात ना की कामाच्या ठिकाणी एकत्र काम करताना आपलं कमालीचं ट्युनिंग आहे आणि देर इज दॅट रिलेशनशिप. ती मैत्रीमध्ये रूपांतरित होईलच असं नाही. आता वी मेट एज प्रोफेशनल अक्वेंटन्सेस, बरोबर, बट आपण मित्र आहोत की आज. तू लडका आहे मी लडकी आहे पण आपण मित्रच आहोत की. तो क्या हमने सवाल का जवाब दे दिया है. अचानक महा एपिसोडची लाट येते. लाट मुळात असं काय होतं, लाट काय येते की अचानक एका सिरियल मध्ये डॉक्टर क्लिक झाला तर मग डॉक्टर येतो, अचानक एका सिरियल मध्ये चोरीचा ट्रॅक आला तर चोरी, म्हणजे तशी लाट येण्याचं मागचं कारण मानसिकता काय आहे मगाशी थोडक्यात तू बोललीस, पण आता लाट ते ना एखादी गोष्ट चालली, एखादी गोष्ट वर्क झाली तर सक्सेसचा फॉर्म्युला
आपल्याला रेप्लिकेट करावंसं वाटतो ना. सक्सेसफुल झालेली गोष्ट आपल्याला पुन्हा पुन्हा करावीशी वाटते, कारण ती आता झाली यशस्वी, त्याला यश आहे, तर ते आपण पुन्हा केलं तर अजून थोडंसं यश मिळू शकेल. ही एक बेसिक त्यात ह्युमन टेंडन्सी बेसिक त्यामागची ही आहे. महा एपिसोड्स, महासंगम हे म्हणशील तर ती स्ट्रॅटेजी आहे. इट्स अ प्लेन सिम्पल स्ट्रॅटेजी. महा एपिसोड म्हणजे 1 तासाचा एपिसोड. आपण रोज अर्धा तासाचा एपिसोड बघतो, त्याऐवजी आपण एके दिवशी 1 तासाचा एपिसोड बघू, म्हणजे आपण जास्त बघू. त्याच्यामध्ये काही फार रॉकेट सायन्स नाहीये. इट इज व्हेरी, आणि ते कोणतंही चॅनल ते इझिली करू शकतं. त्याला काही वेगळा टेक्निकल नॉलेज, त्याला काही वेगळं एक्सपर्टीज लागत नाही. इट्स अ सिम्पल थिंग. त्याच्यामुळे ज्या गोष्टी खूप कॉपी करायला सिम्पल आहेत त्या सहज होतात, आणि त्या इंडस्ट्रीमध्ये होतच असतात. म्हणजे आता टचस्क्रीन आल्यावरती सगळ्याच कंपनींनी टचस्क्रीन सुरू केलं, की आता तो नोकियाचा बटनवाला फोन तर राहिलाच नाही ना. सो त्या इझिली कॉपी करण्याजोग्या गोष्टी होत्या ना. सो सिमिलरली महा एपिसोड खूप सहज पद्धतीनं कॉपी होऊ शकतं, आणि ते काम करतं. लाईक आय सेड, इट वर्क्स. सिम्पल गोष्ट आहे. टेलिव्हिजनचं जे रेटिंग असतं ना, किती लोक बघतात आणि किती वेळासाठी बघतात, ह्या दोनच गोष्टी आहेत ज्याच्यावरती मेजरमेंट होते. TRP, रीच, टाइम स्पेंड. हे टेक्निकल आहे. फार साधं सांगायचं तर किती बघतात. 10 लोकांनी बघितलं, 20 मिनिटांकरता बघितलं तर छान रेटिंग. 15 लोकांनी बघितलं, 21 मिनिटांकरता बघितलं तर खूप छान रेटिंग. हे इतकं सोपं आहे. सो जेव्हा तुम्ही महा एपिसोड करता तेव्हा तुम्ही ऑलरेडीच 60 मिनिटं देता. सो 60 मिनिटात जास्त वेळ बघण्याची पॉसिबिलिटी वाढते. त्याला एक स्पेशल प्रमोशन होतं, त्याच्यामुळे जास्त लोक येऊन बघण्याची पॉसिबिलिटी वाढते. आणि जर नवे लोक आले असतील आणि त्यांना जर ते आवडलं तर मग ते रेग्युलरली येऊन तुमचा शो बघू लागतील, ही एक शक्यता वाढते. त्याच्यामागे खरं तर बेसिक मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन आहे. त्याच्यात क्रिएटिव्ह कमी आहे फार. नाही, बरोबर. म्हणजे आता तू म्हणतेस की आफ्टर ऑल इट्स अ बिझनेस. म्हणजे जर तुम्ही तो बिझनेस करताय तर त्याच्या काही प्रॉफिट मेकिंगच्या शक्यता तुम्हाला पडताळाव्या लागतातच. म्हणजे आता जो बिझनेस नाहीये तो सुद्धा बिझनेस सारखा पोर्ट्रे केला जातोय, ते म्हणजे पॉलिटिक्स. तो खरं तर बिझनेस नाही, तो आपल्या संसदीय लोकशाही संरचनेचा एक भाग आहे, पण तो आज बिझनेस सारखा लोक पोर्ट्रे करतात, आणि त्यातनं किती पैसे कमवतात हेही आकडे आता लोकांना कळत आहेत. इकडे गेला तर किती मिळाले तिकडे. तर त्याच्यावर पण लोक ट्रोलिंग करतात, शिव्या घालतात. ते त्यांच्या इमोशनचा भाग होता ना एकेकाळी पॉलिटिक्स, की यार आमचा विकास नेता. तसंच हा टेलिव्हिजन हा इमोशनचा भाग आहे. त्याच्यामध्ये जरा 19-20 झालं तर लोकांचं प्रेम असतं, मुळात लोकांना कन्सर्न असतो त्या पण त्यांनी बोललंच पाहिजे. म्हणजे अशा नात्याचं काय करायचं ज्याची दखलच कोणी घेत नाही. बरोबर. ज्याच्याविषयी चांगलं वाईट कोणी काही बोलतच नाही. आणि इनफॅक्ट अशा नात्यांची तर जास्त भीती वाटते ज्याच्यामध्ये कधी वाद होत नाही. भांडण तर व्हायला पाहिजे. तू म्हणजे समोरच्याने मला हे पटलेलं नाही, मला हे अजिबात आवडलेलं नाही असं म्हटलं तर पाहिजे. तर नातं आहे ना. टेलिव्हिजनचे शोज, टेलिव्हिजनचे मेकर्स आणि ते बघणारे प्रेक्षक, ही एक 2 वे स्ट्रीट आहे ना. ते काही 1 वे नाहीये. ते नातं आहे. ते एकतर्फी प्रेम नाही असू शकत. पण प्रेक्षकांची जबाबदारी आहे. माझं बापरे, फारच माझ्या जीवाच्या जवळच्या मुद्द्याला हात घातलास तू. हो, ऑफकोर्स आहे, का नसावी. नातं म्हणालीस, मग नात्यात दोघांची जबाबदारी. इट्स अ सिम्पल थिंग. मी म्हणून म्हणते की मी मेकर आहे, तू प्रेक्षक आहेस. मी तुझ्याकरता बनवते ना काहीतरी. मला माझ्या करता काहीतरी बनवायचं असतं तर मी ते घरी बसून केलं असतं. मी तुझ्याकरता करते, ह्याच्यावरती मी तुझ्यावर काही उपकार करत नाहीये. मला तुझ्याकडून दाद हवी आहे. मला तुला काय वाटतं हे मला समजून घ्यायचंय. मला तुझ्याबरोबर ते शेअर करायचंय, म्हणून मी ते बनवते. त्याच्यावर तू मला सांगतोस ना अधिकाराने की मला हे आवडलं नाही, मला तू चांगलं कर तर मी बघायला येईन. तर मग तुम्ही बघायला तर जा. तुम्ही बघायला नाही जात आणि त्याच्यावर तुम्ही हे म्हणत राहणार की आपल्याकडे काही बनत नाही, हे मला अमान्य आहे. प्रेक्षकांची जबाबदारी का नसावी? 2 बाजू आहेत त्या एकाच गोष्टीच्या. टीव्हीवरती शो बनतात, सिनेमे बनतात, नाटक होतं. ते सगळं आपण एका
सोसायटीमध्ये राहून करतो ना, त्याचा आपण भाग आहोत एक, आणि प्रेक्षक त्याचा इक्वल भाग आहेत, इनफॅक्ट सगळ्यात महत्वाचा भाग आहेत. तर त्यांची जबाबदारी कशी नसेल? कोणत्याही नात्यामध्ये फक्त प्रिव्हिलेज असं कसं होईल? जबाबदारी घ्यायलाच पाहिजे. तुम्हाला जर मेकर्स वरती टीका करण्याचा अधिकार आहे, तर त्या मेकर्सनी केलेलं काम बघण्याची जबाबदारी प्रेक्षकांची आहे. ती कशी नाकारून चालेल? आपल्याकडे पण म्हणतेच मी आता, इतकं म्हणजे सुपर डुपर हिट झाला पुष्पा 1, पुष्पा 2 कमालीचा हिट झाला, व्हायलाच पाहिजे. सिनेमा आहे, आपण जाऊन बघितला पाहिजे. पण इतका प्रतिसाद देतो का आपण मराठी सिनेमाला किंवा आपल्याकडच्या सिनेमाला? म्हणजे मराठी सिनेमा चांगला वाईट हा वेगळा मुद्दा, पण सिनेमा एक हे असं माध्यम आहे ना की जाऊन बघितलं नाही तर कळेल कसं आहे. ते काही टीव्ही सारखं नाहीये ना की एक आठवडा एपिसोड बघितले आणि मग सोडून दिलं बघायचं आणि देअरफॉर फ्लॉप, असं नाहीये. एकदा तर जाऊन बघायला पाहिजे. वर्ड ऑफ माउथ स्प्रेड व्हायला पण थोडा तर वेळ लागतो. मग मराठी सिनेमे पहिल्या विकेंडला कसे काय पडतात? पहिल्या विकेंडचे तर संधी द्यायला पाहिजे ना. आणि मग हल्लीचे सिनेमे बरोबर नसतात हे बोलत बसायचं आपण. मला नाही, हे नाही. म्हणजे तुम्ही ज्या अधिकारानं आम्हाला ट्रोल करता, ज्या अधिकारानं म्हणजे आमच्यावर चिकित्सा करता, त्या प्रेमानं बघायला या की. बघा आणि मग म्हणा की हे अत्यंत वाईट काम आहे, चालेल, दॅट इज ओके. नाहीतर मग आपण उगाच काहीतरी म्हणत राहायचं मराठी चित्रपट सृष्टीला आता काय दिवस आलेत आणि आता मराठी टेलिव्हिजनचं काय व्हायचं, की आपापली एकटी दुनिया आहे का ती, त्याच्यामध्ये आहेत की लोक. इंडस्ट्री म्हटल्यावर खूप सारे एका स्टेटमेंटच्या आपण ज्यांच्याविषयी बोलतो ते काम करणारे जवळजवळ 300 लोक असतात. त्यांना एका स्टेटमेंटमध्ये आपण नावमेद करून टाकतो, खच्चीकरण करून टाकतो ना त्यांचं. फिल्म बनवायला 300 लोक असतात, किती जणांचे हात लागतात. तर मी तुला हे आधी म्हटलंय, चॉईस नसतो आमच्याकडे. हे काय चालू आहे, आम्हाला चांगलं बनवून दिलं, त्याचा चॉईस दिला तर आम्ही ते बघायला जाऊ. हो बरोबर आहे, चॉईस द्यायला पाहिजे तुमच्याकडे, तो पर्याय असायला पाहिजे की मी हे बघू की ते बघू. पण झालंय असं, म्हणजे हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. एका लग्नाची दुसरी गोष्ट नावाचा एक शो होता, बहुधा माहित असावा. मला माहिती, घना आणि राधाचा स्वप्नील जोशी चाललेला शो होता. म्हणजे कल्ट स्टेटस एक त्याला प्राप्त झालं वगैरे वगैरे. तर आता मी सक्सेस ह्याचं पॅरामीटर सांगते तुला. तो तेव्हा एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर होती, त्या शोची ईपी होते. आणि तेव्हा ही सगळी चर्चा सुरू होती, म्हणजे एकंदर प्रसार माध्यमात, टेलिव्हिजन आता कसं घरंगळत चाललाय, त्याचा दर्जा वगैरे, अशा बऱ्याच चर्चा सुरू होत्या. सगळीकडे नुसते विलन्स अशी खूप चर्चा. तर आम्ही ते खूप मनावर घेतलं. म्हणजे खूप तेव्हा त्या सगळ्या शोवरती काम करणारी जी मंडळी होती, मुळात ती गोष्ट रंगा गोडबोलेंकडून आली होती आणि त्या गोष्टीत विलन नव्हता एकही. छान होती ती गोष्ट. एक लव्ह स्टोरी छान, जॉईंट फॅमिली, जिकडे सासू सुना भांडत नाहीत, जिकडे कोणत्याही प्रकारचा वाद नाही, जिथे कटकटी होतात पण भांडणं होत नाहीत. आणि खरंच चांगला शो होता तो. जेव्हा लॉन्च झाला 8:30 वाजता यायचा तो, रोज सोमवार ते शुक्रवार 8:30 वाजता यायचा, मला आठवतंय. त्याच्या 4-1 आठवड्यांनी देवयानी नावाचा एक शो आला. तो उत्तम चालला, चांगला वाईट मला त्याविषयी भाष्य नाही करायचं, पण त्याच्यामध्ये या काही गोष्टी होत्या. म्हणजे ज्या गोष्टी लोक तेव्हा म्हणत होते ना की आम्हाला ह्या बघाव्याशा वाटत नाहीयेत, हे काय तुम्ही सुनांना शिक्षा देता वगैरे वगैरे. तर सुनांना रात्रभर घराबाहेर उभं ठेवणे, भर दुपारी मिरच्या वाळत लावल्यात आणि त्या मोडायला लावणे, अशा शिक्षा देणे, अशा प्रकारचा तो शो होता. आणि तो उत्तम चालला. तो एका लग्नाची दुसरी गोष्ट पेक्षा उत्तम चालला. त्याला जास्त रेटिंग आलं, त्याला सगळंच जास्त झालं. अत्यंत प्रेमाने बनवलेला शो होता तोही. बरोबर. इट वॉज कारण काम असतं ते शेवटी, ती पर्सनल आवड निवड नसते. मला हे फक्त आणि फक्त प्रेक्षकांविषयी म्हणायचंय. मग तेव्हा जे हा जो प्रेक्षक वर्ग होता, जो इतक्या म्हणजे आत्मीयतेने म्हणत होता की आमच्याकडे चॉईस नाही म्हणून आम्ही काही बघत नाही, मग तुम्ही का बरं गेलात मग देवयानी बघायला? मग तुम्ही का नाही एका लग्नाची दुसरी गोष्ट पाहिली त्याने आणि दिलीत आम्हाला पोच पावती? मग आम्हालाही हुरूप आला असतात तसे अजून शोज बनवायला, कारण मग रेटिंग वाढलं असतं, रेव्हेन्यू वाढला असता, म्हणून व्यवसाय वाढला असता. ही आहे ना प्रेक्षकांची जबाबदारी. ह्याला धरूनच मला एक प्रश्न विचारायचे की दोन हे जे शो आहेत ना, यांचा तू जॉनर तर म्हणालीस, पण यांचं घडण्याची जी
घडण्याचं जे ठिकाण आहे म्हणजे सिटी आणि गेव्यानीमध्ये पण मला वाटतं तसंच कोल्हापूर तर ते इंटिरियर होतं. भले सिटीच होती पण ते इंटिरियर म्हटली म्हणजे वेगळा जिल्हा. तर त्या पद्धतीचा ट्रेंड तिथून सुरू होत होता का की ग्रामीण दोन पद्धतीचे प्रेक्षक. आता सुरुवातीचं टेलिव्हिजन हे कम्प्लिटली बघितलं गेलं किंवा निर्माण केलं गेलं असं म्हणतात की ते अभिजनांनी आणि त्या एका इंटेलेक्च्युअल लोकांनी आणि खूप छान अगदी प्रमाण भाषेत मांडलं गेलं आणि त्यानंतर आता सगळ्याच वाहिन्यांवर देवमाणूस असेल किंवा बाकीचे शो असतील. आता विनोद लवेकर ज्या पद्धतीचे शो करतो ग्रामीण भागाचे किंवा सगळेच आता ग्रामीण नाशिकला शूटिंग वगैरे. तर तो ट्रेंड तिथनं सुरू झालाय. तिथनं सोड तो ट्रेंड सुरू झालाय आणि मग प्रमाण भाषेऐवजी आता टेलिव्हिजन या पद्धतीच्या घरांमध्ये गावांमध्ये सर्वदूर पोहोचला. अर्थातच आपला ग्रामीण पट्टा हा जास्त प्रेक्षक संख्येचा आहे. त्याच्यामुळे हे बदल आता कथानकात आणि भाषेमध्ये आणि टेलिव्हिजनला होत आहेत का? त्याचमुळे होत आहेत असं नाही. त्याला ना एक मेजरमेंट इंडेक्स असतो जो थोडस टेक्निकल बोलते मी. एक त्याला मेजरमेंट इंडेक्स असतो जो काही संस्थांनी ठरवून दिलेला आहे. त्याच्यावरून ठरतं म्हणजे ते मीटर्स लावलेली असतात आणि त्याच्यावरून साधारण ठरतं की मी ते म्हटलं तसं किती लोक बघतायत आणि किती वेळा करता बघतायत. तर हे मोजणार कसं त्याच्याकरताची एक यंत्रणा आहे. तर त्या यंत्रणेमध्ये ना वेटेज दिलेलं असतं. मुंबईला इतकं वेटेज, पुण्याला इतकं वेटेज, लोकसंख्येनुसार असतं ते, व्ह्युअरशिपनुसार असतं ते, किंवा कोल्हापुराला किती वेटेज, नाशिकला किती वेटेज हे ठरलेलं असतं त्याचं. तर त्याचं वेटेज जसं कमी जास्त होतं ना त्याच्यानुसार त्या पट्ट्याला साजेशी गोष्ट करूया. हे इतकं खरं तर ते साधं सोपं आहे. पण हा झाला त्याचा तांत्रिक भाग. आय थिंक आधी ना करमणुकीची माध्यमं खूप सारी मुंबई, पुणे किंवा फार फार तर कोल्हापूर याकडच्या मेकर्सनी डॉमिनेट केलेली होती. खूपसे लेखक, दिग्दर्शक हे ह्या प्रांतातून यायचे. आताशा ते प्रांत उघड झालेत. त्याच्यामुळे एखादा साताऱ्याचा लेखक येतो तेव्हा तो त्याच्याकडचं जग घेऊन येतो, तेव्हा तो त्याची गोष्ट घेऊन येतो. एखादा नागपूरचा लेखक असतो तो त्याचा प्रांत घेऊन येतो. तर आय थिंक ते उघड झाल्यामुळेही तुला त्या वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी दिसतात. कारण दॅट हॅज काइंड ऑफ ओपनड अप. तर ही लेखकांची वानवाही आहेच आहे. एवढं सगळं तामझाम करून, एवढा सगळा जामा निमा उभा करून तुझी आवडती सिरियल कोणती? का असं मला मेकर म्हणून किंवा काय म्हणतात व्ह्युअर म्हणून किंवा काही आयुष्यात मला ही सिरियल आवडली अशी कोणती? कारण तू खूप टेलिव्हिजन बघितले, खूप लहानपणापासून बघितले, केलंयस. सांग. मी बघितलेली की केलेली नाही असं. आता बघ, मी चंद्रकांता मला आवडायची पण मी कॉमेडी एक्सप्रेस माझी असं दोन नको, एक दोन्ही सांग. चल, बघितलेली आधीची सांग. बघितलेली मला हिप्पी फुर्रे खूप आवडायची. हिप्पी फुर्रे आणि देख भाई देख या दोन सिरियल्स मला प्रचंड आवडायच्या. मी तेव्हा हिप्पी फुर्रेच्या वेळेला मी कॉलेजमध्ये होते आणि देख भाई देखच्या वेळेला मी शाळेत होते. ह्या दोन सिरियल्स मला प्रचंड आवडायच्या. आणि केलेली दिल दोस्ती दुनियादारी आवडती सिरियल. मी तू समोर आहेस म्हणून नाही म्हणत आहे, मला जेन्युइनली खूप आवडत होती. कल्याणी, आम्हाला हा प्रश्न असायचा मेकर्सना की आम्हाला जी या मुलांची एक स्वप्न आहेत ती खऱ्या अर्थाने दाखवता येतील की चॅनलचं सत्य जे आहे त्याला सामोरं जावं लागेल. पण तो प्रश्न तुझ्यामुळे बऱ्यापैकी हलका व्हायचा. कारण कितीतरी विषय असे अनवट विषय होते. किशोर कुमारच्या गाण्यांवरच्या एपिसोड पासून ते सायरच्या एपिसोड पर्यंत, मासिक पाळीच्या एपिसोड पासून ते नुसती मुलं बसून अपवित्र स्पर्श झाला परपुरुषाचा इथपर्यंतचे टॅबू या सिरियलने ब्रेक केले. लोकांनी कसे घेतले हा मुद्दा आपण लोकांवर सोडूया. पण दिल दोस्ती दुनियादारी करताना आपण टेलिव्हिजन केल्याचं समाधान खऱ्या अर्थाने प्रत्येक त्या प्रोजेक्टचा भाग असलेल्या मेकरला मरेपर्यंत मिळालेलं आहे. कारण की अशा पद्धतीचं वाटायला येतच नाही. प्रत्येकाला आणि लेखकाला माहिती आहे हे कुणी ज्यांनी लिहिली नाही ते बिचारे त्यांनी वेगळं लिहिलंय समाधानकारक, पण असं व्हायलाच हवं होतं. तर ते तुला कन्व्हिक्शन कुठनं होतं त्यात? तू आवडती सिरियल म्हणालीस तुझी ती झाली नंतर, पण करतानाचं कन्व्हिक्शन कुठून होतं?
आणि तू ईपी होतीस हा, असं नाही की तुला त्यांनी तिकडं बोलवलं आणि तुला हवं ते कर असं नव्हतं. एकतर आपण नशीबवान आहोत आशिष. आपल्या वाट्याला दिलदोस्ती दुनियादारी सारखं काहीतरी आलं, आधीही झालेलं नाही आणि हे पुन्हा होणे नाही. म्हणजे दॅट वॉज मॅजिक दॅट हॅपन्ड. आणि मला हे ते आपण क्रिएट केलं हे म्हणायला मला खरं तर भीती वाटते. कारण यु नो इट हॅपन्ड. तुला माहिती आहे तो प्रोसेस कसा होता, तो घडत गेला. मला आता तो रिलीफ पण नाही करता येणार, तो इतका ऑर्गॅनिकली घडत गेला. पण तेव्हा ना वेळ यायला लागते प्रत्येक गोष्टीची. आय थिंक ती वेळ फार करेक्ट होती. कारण तेव्हा आमचं चॅनलही अशा पोझिशनला होतं की आम्ही एक रिस्क घेऊ शकत होतो. पर्सनली मी या माइंड स्पेसमध्ये होते. तेव्हा तो स्वातंत्र्याचा लढा होता साधारणतः. मी हे खूपदा म्हणजे माझ्या टीम मेंबर्सना किंवा मी हे सगळ्यांना सांगते प्रोग्रामिंगच्या लोकांना की आपण काही स्वातंत्र्य सैनिक नाही आहोत किंवा आपण डॉक्टरही नाही आहोत. आपण कोणाचा जीव वाचवत नाही. आपण सैनिक म्हणून फ्रंटवरती जाऊन कोणाचा जीव घेत आपल्या मातृभूमीची रक्षा वगैरे नाही करत. इतकं सिरियसली घेऊ नये आपल्या कामाला की तुम्हाला हे वाटायला लागेल की तुम्ही डॉक्टर आहात का, तुम्ही स्वातंत्र्य सैनिक आहात. तेवढं घेऊ नये. सो हे मला तेव्हाही असं वाटत होतं. आणि देअरफॉर आय कुड रिस्क इट. तर तेव्हा मला ना भीती नव्हती वाटत कसलीच. कारण तेव्हा मला असं वाटत होतं की हे नाही केलं तर काय केलं यार. फितूर म्हणतात ना, फितूर. ते काहीतरी एखाद्या गोष्टीची चव लागते आणि मग ते असं सिंगल मॉल्ट व्हिस्की सारखं आहे की ते अक्वायर होत जातं. तसं काहीसं ते बीट होतं. आणि आपल्या नशिबाने सिमिलर माइंडसेटची माणसं सगळीच्या सगळी त्या प्रोजेक्टला लाभली. फ्रॉम द चॅनल, फ्रॉम द मेकर्स टू द ऍक्टर्स. हे काही आपण घडवून आणू शकलो नसतो. म्हणून मी म्हणते की ते आपल्या हातून घडवलं गेलंय. यु नो वी आर लकी दॅट वी हॅव फेस्ड दॅट. अदरवाईज खरंच आपण म्हणजे साहिरवरती एखादा एपिसोड म्हणजे, आणि असं नव्हतं ते की आजूबाजूचे लोक हे करू नका म्हणतच होते. पण तेव्हा चॅनलमधून पण हा सपोर्ट होता किंवा सुपिरियर्सचा पण हा सपोर्ट होता की रेव्हेन्यूचा मुद्दा आहे ना, रेटिंगचा मुद्दा आहे ना, आपण दुसऱ्या शोज मधून करू. ते एक शो करू की आपण आपल्या खाजे खातर. बरोबर. तर हा स्टँड घेण्याची मुभा, चॅनलची स्टेज, तो वेळ आणि तो काळ आम्हाला देत होतं. आणि ती मुभा मी तुला पास ऑन करू शकत होते. आणि अर्थात ते होतच. म्हणजे कोणत्याही प्रकारचं क्रिएशन हे इम्पर्सनल असूच शकत नाही ना. ते पर्सनलच असतं ना. आपण जे क्रिएट करतो त्याच्यामध्ये काही ना काहीतरी आपलं पर्सनल असतंच. त्याच्यामुळे साहिरचा गेलेला एपिसोड, किशोर कुमारचा, आशूचं ITI मध्ये असणं किंवा कैवल्याचं कॉलेजमध्ये, कैवल्याने शॉर्ट्स आणि बनियन घालून सातत्याने फिरणं, त्याचं इंग्रजी बोलणं किंवा ॲनाचं एक प्रकारचं असणं, हे आपल्या सगळ्यातून आलेले मुद्दे आहेत ना. हे लोक आपल्यामधून आलेले आहेत. बरोबर. पण ती भावना तेव्हा आपल्यामध्ये कशी जागृत झाली काय मला माहित नाही, पण ती झाली. म्हणून तो अनुभव आजही इतका समाधान देणार आहे. आपण किती स्टँड्स घेऊ शकलो अरे तेव्हा. मासिक पाळीवरती आपण एपिसोड करू शकलो, आपण प्री मेनस्ट्रुअल स्ट्रेसवर एपिसोड करू शकलो, आपण साहिरवर एपिसोड करू शकलो, किशोर कुमारच्या वाढदिवसावर एपिसोड करू शकलो. भावाचा मित्र माझा क्रश आहे ह्याच्यावर. आणि ते दोन भाऊ आणि ते दोन मित्र बोलतात एकमेकात त्याच्याशी. माझ्या बहिणीला तू आवडतोस तू जरा तिला डॉक्टरकडे घेऊन जातोस का. म्हणजे ह्या स्टेज पर्यंत आपण पोहोचू शकलो. त्या शेजारच्या निकम आजी त्या आपली लव्ह स्टोरी सांगतायत. हे काय म्हणजे हे भाग्य लागतं असं काहीतरी. आणि त्यात ते वाक्य, आणि पहाटे 3ला तू तो एपिसोड वाचला होतास मला आठवते. मी तू पाठवल्या तुझा गुड म्हणजे काय आत्ता वाटवला ना 22 मिनिटं. त्यात ते वाक्य होतं की ती आजी म्हणते प्रत्येक कैवल्याला सांगते की माझं असं असं होतं पण माझ्या नवऱ्याला मी सांगितलं आणि अमुक तमुक. तर तसं तुझी स्टोरी आहे ना, तसं प्रत्येक कृष्णाची जशी राधा असते ना, तसं प्रत्येक राधेचं एक कृष्ण असतो.
बोलत नसते फक्त. तर त्यांच्या स्टाईलने ती बाई सांगून जाते ना साठीची, तू काही शहाणपणा सांगतोस मला, आम्ही बोलत नसतो रे. तुम्हाला जरा लव झालं की माहिती आहे का क्या हुआ अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का, या जनरेशनचा कैवल्य आहे ना, ते बोलायचं नसतं रे. ती एक म्हणतात ना गिली मेहंदी जो तर ते सगळं असं ते असतं ना. तर दिल दोस्ती आपण जगलोय. काय आठवतं तुला त्यातला असं काहीतरी महत्वाचा किस्सा वगैरे? पण आपण जगलोय हे जेवढं खरं आहे ना आशिष, तेवढं आपण खूप लोकांच्या जगण्याला आपले हात लागलेत. मी तुला सांगते का, आम्हाला ना एक पत्र आलं होतं. कोल्हापूरचे एक गृहस्थ होते, त्यांनी पत्र लिहिलं होतं, हँड रिटन पत्र. आणि तेव्हा मेल्स करण्याची मुभा होती, इंटरनेट ऑन होतं सगळं. तेव्हा त्यांनी पत्र पाठवलं होतं झीमध्ये. आणि त्यांनी त्या पत्रात असं लिहिलं होतं की असं असं माझं नाव, मी कोल्हापुरात राहतो, मला 2 मुली आहेत, त्याच्यापैकी मोठ्या मुलीला पुण्याला जाऊन शिकण्याची इच्छा आहे आणि मी तिला कधीही जाऊ दिलेलं नव्हतं. मी तुमची मालिका बघितली आणि त्या मालिकेतलं तुमचं जग बघितलं आणि मला हा विश्वास वाटायला लागला की मुलं मुली एकत्र एका छताखाली राहून सुद्धा आपापली करिअर्स बनवू शकतात आणि आपण तेवढा विश्वास त्यांच्यावर टाकायला पाहिजे. मी माझ्या मुलीला पुण्याला सोडतो आहे. मला म्हणजे ह्याच्यासारखी दाद नाही यार, ह्याच्यासारखी दाद नाही. आपण हे सेलिब्रेट करायला काय हरकत आहे की आपण कशाचं तरी खूप त्या पर्टिक्युलर वर्षामध्ये किंवा त्या 1.5 वर्षामध्ये एक काय म्हणतो समग्रता, जी एक माणसाला शांतता लागते, माणसाला तितकाच उत्साह लागतो, माणसाला तितकीच एक संगत लागते, हे सगळ्यात माणूस खेळत असतो ना. ही तुटक तुटक मिळत जाते. आपण ते 1.5 वर्षात ते सगळंच एकत्र करत होतो आणि कामाला मिळणारा रिस्पॉन्स जसा जसा कळायला लागला. म्हणजे साधी गोष्ट आहे की ज्या निकमाजींचं पात्र मला ज्या काकींवरनं सुचलं होतं आमच्या गार्डनमध्ये वॉक करणाऱ्या, त्या कलेक्टरची ती मुलगी होती आणि त्या बकुळ वेचत होत्या. तर वेचणी हा शब्द, मी तर काय काकी बकुळ वेचताय का, तर त्यांना ते वेचणं आवडलं. अरे हल्ली कोणी बोलत नाही रे वेचणं वगैरे. म्हटलं मला हेच माहिती आहे, बकुळ फुल वेचतात ना. तर मग मी त्यांना बोलायला लागलो त्यांच्याशी. मग त्या मला गोष्टी सांगायला लागल्या. तर मी म्हटलं ही बाई वॉकला येते तर ही पंजाबी ड्रेस म्हणजे आपण म्हाताऱ्या म्हणतो ना जनरली अशा, तर ती व्यवस्थित केस विंचरून छान प्रेझेंटेबल बाई आली आहे आणि तिच्या गोष्टींमध्ये ना युथफुलनेस आहे, भले त्या जुन्या गोष्टी असल्या तरी. मग अशी बाई असू नाही शकत का? मग ती निकमाजी झाली. त्या बाईने ते कॅरेक्टर बघून मला अशी म्हणजे कॉम्प्लिमेंट नाही म्हणता येणार, तिने माझा हात असा दाबला आणि खूप वेळ माझ्याकडे ती बघत होती त्याच गार्डनमध्ये की मला कळलं हिला काय म्हणायचं. ती फार काय म्हणाली नाही, छान चाललंय तुमचं. तर तिला कळलंय पात्र कुठेतरी रिझेंबल करतं मला, की सेम वापरलंय, की सायकोलॉजीच त्या बाईची, फिलॉसॉफीच त्या बाईची सांगितली होती. दिल दोस्ती दुनियादारीचा विषय मी संपवतो इथे एकच वाक्यात की हे सगळं त्यातनं आलं. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही पडद्यावर दिल दोस्ती दुनियादारी पाहत होतात, तर त्या पडद्याच्या मागे सुद्धा एक दिल दोस्ती दुनियादारीचा एपिसोड, जो खरं तर 7 ते 8 तास चालायचा, की आम्ही त्या ऑफिसमध्ये उन्हात टेरेसवर बसून AC केबिन सोडून 7-7, 8-8 तास कॅन्टीनच्या बाहेर कट्टा टाकून बसून ते एपिसोड ठरवायचो. हे डायरेक्ट टू हार्ट होतं ना, AC मध्ये बसलोय आणि मग अच्छा हे असं डिस्कशन कधीच दिल दोस्तीचं झालं नाही. त्याच्यामुळे ते 7-8 तास जे काही काढले ते आपण कॉलेजच्या कट्ट्यावर काढले आणि तोच कॉलेजचा कट्टा पुढे आशू आणि कैवल्य आणि ॲनाला आपण दिला की आमचा कामाला कंटाळा आला तर 1 तास तुम्ही करा ना. या लेवलला ते दिल दोस्तीचं काम झालं आणि ते तसं व्हायला हवं, ते छान झालं. आणि मला ह्या सगळ्यातनं तुझ्या वेगवेगळ्या गोष्टी बोलायच्या राहून जात आहेत, त्या मुद्दाम बोलायचे. हे अशासाठी की एक वैयक्तिक एक इंसान के तौर पे आपने क्या क्या किया है मोहतरमा, वो तो पता चलना जरूरी है. इंग्लिश बेसिकली तुझं खूप उत्तम आहे आणि बऱ्याचदा मी गमतीने म्हणतो ना, मी तुझं इंग्लिश ऐकलं तेव्हा मी रत्नागिरीला निघालो होतो, ऑलमोस्ट बॅग भरली होती की आता कशाला ना मुंबईत काय. तर त्याच्यानंतर तू इंग्लिश सबटायटलिंगचं तुला खूप वेळ म्हणजे पॅशन आहे की तुला खूप मोठमोठ्या सिनेमांचं सबटायटल हे माहीतच नाही कोणाला. जी सबटायटल्स बघतो आपण ते तू केलेलं आहे आणि तू मुळात कवितांचं पण गाण्यांचं पण ते तूच सांग. मला खूप आवडतं सबटायटल्स करायला. मला माहिती आहे हे जरा
असं थिल्लर वाटेल, पण मला खरंच खूप आवडतं. थ्रिलर काय आणि मी वाचतो सबटायटल. अरे सबटायटल्स म्हणजे सबटायटल्स केली जातात हेच लोकांना माहित नसेल बहुधा, किंवा ते सबटायटल्स ती अशी म्हणजे एआयनी जनरेट होत नाही, ती कोणाला तरी लिहावी लागतात. आय डोंट थिंक लोकांना हे माहीत असावं, पण मला खूप आवडतं ते करायला. मला किक मिळते बाबा त्याच्यातून. तुला टेक्स्ट समजून घ्यावा लागतो ना की काय लिहिलंय त्या माणसाने. तर ज्या ज्या लेखक दिग्दर्शकांचे सिनेमे मी सबटायटल केले त्यांना मुळात त्या सबटायटल्सचं कौतुक होतं किंवा त्यांना त्याचं महत्व होतं. सो मला ही संधी मिळत होती की मला समजून घेता येत होतं की दिग्दर्शकाचं म्हणणं काय इथे. कारण सबटायटलिंग इज नॉट ट्रान्सलेशन, अजिबात. कारण ते ऑडिओ व्हिज्युअल मीडियम आहे. तर बरेचदा जे व्हिज्युअलमध्ये बोललं जातं आहे ते तुला सबटायटल करण्याची गरज नसते, किंवा कधी कधी ती असते, कारण ते खूपसा ह्युमर त्या त्या भाषेतला असतो. तर तो कधीतरी एक्सप्लेन करायला लागतो. आणि जेव्हा म्हणजे फेस्टिवलचे वगैरे जे सिनेमे असतात ना, की जिथे भाषा न समजणारे लोक ते जज करत असतात, ज्युरीवरती जेव्हा फॉरेनर्स असतात, तिकडे सबटायटल्सचं महत्व मला फार वाटतं, कारण ते त्या सबटायटल्स वरतीच जज करतात ना. बरोबर. त्यांना नसते मराठी किंवा हिंदी कळत, ते त्या सबटायटल्स वरती जज करतात. सो ते मला त्याचं खूप महत्व वाटतं. म्हणजे असं वाटतं की ओके, हे सबटायटल्स वाचून कदाचित हा सिनेमा सिलेक्ट झालाय किंवा नाही झालाय. शॉर्ट फिल्म्स तर खूपच, कारण शॉर्ट फिल्म्स मोस्टली फेस्टिवल सर्किट मधलंच प्रकरण आहे ते. म्हणजे ते एखादी शॉर्ट फिल्म तेव्हाच चांगली वाईट किंवा सक्सेस त्याचा ह्याच्यावरती डिटर्मिन होतो की तू किती फेस्टिवल्सला गेली, कुठे जिंकली, काय नाही. तर त्या ठिकाणी सबटायटल्स मॅटर करतात. गाणी बिणी करायला फार मजा येते. अरे गाणी ऑब्वियस ना, त्याचा अर्थ नाही सोडायचा, मीटर नाही सोडायचं. बरं, त्याचं एक ड्युरेशन पण असतं, चाल असते ना त्याला. नाही, फ्रेमचं पण ड्युरेशन असतं ना, की ते त्याच्या एवढी मोठी लाईन लिहून पॉइंट नाही की हे गेलं व्हिज्युअल गेलं पुढे आलं, ते असं नाही करता येत. मला खूप मजा येते करायला ते. ओके, पण ते चांगलं काय म्हणतात ना, एक्सरसाइज आहे. आपण जेव्हा टेक्स्ट शोधतो ना, ते कोणीतरी लिहिलेलं आणि कन्वर्ट करणे, हे खरंच खूप मोठी गमतीची गोष्ट आहे आणि ती तू करतेस. असंच मला एक जरा पटकन एकच प्रश्न मी रॅपिड फायरचं पटकन उत्तर दे की कुठली ओळख जास्त आवडते, एका प्रतिथेश वाहिनीची प्रोग्रामिंग हेड की दादा एक गुड न्यूजची लेखिका? दादा एक गुड न्यूजची लेखिका. अच्छा, म्हणजे नाटक लिहिलंय, बरोबर आहे, चांगलं अप्रतिम नाटक आहे ते. तर मेकरची किक वेगळीच असते ना. स्वतः स्क्रॅच पासून, म्हणजे पडदा उघडतो ते पडदा पडतो, ह्याच्या मधला प्रवास खूप देऊन जाणार आहे यार त्याचं. आणि तो ऍक्च्युली जेव्हा पहिल्या प्रयोगाला पडदा उघडतो आणि शेवटच्या प्रयोगाचा जेव्हा पडदा पडतो, हे किती समाधान देणार आहे. म्हणजे आय वुड लव्ह टू बी नोन ॲज दॅट. सॉरी मी इंटरप्ट करतो, हे तू जनरिक बोलतेस, मी स्पेसिफिक का म्हणतोय की दादा एक गुड न्यूज आहे ची गोष्ट मी सांगेन की एका भावाचं त्याच्या छोट्या बहिणीवर नितांत प्रेम आहे, दोघं राहत आहेत छान, आणि तो तिचा पालक आहे सगळ्या अर्थाने. आणि ती बहीण सांगते की माझ्याकडनं असं झालं, मी प्रेग्नेंट. ह्या पहिला काही मिनिटात घडणारी घटना आहे की पहिलंच मी नाटक बघायला उमेश कामत आहे, चला नाटक बघूया, ऋता दुर्गुळे आहे, चला नाटक बघूया, असं करून मी आलोय. आणि मला ऐकू का येतोय टेक्स्ट की माझ्या घरामध्ये एक बहीण येऊन सांगते की मी तुझं लग्न नाही झालंय परत, तिचं कोणतरी आहे. तर तो बिचारा स्वतःचंही लग्न झालेलं नाही, तिचं करायचंय. अशा पापभिरू मुलावर, चांगल्या मुलावर, हा बहिणीला आता मी कसं समजून घेऊ की काय केलंय, काय बोलू मी, बापासारखा रिॲक्ट होऊ का काय करू, ह्याच्यामधला तो पेच. आणि मग ते सगळं छान पद्धतीने पुढे उभं राहतं. हे नाटक लिहिणं मुळात ह्याला एक श्वास लागतो. हे असंच होत नाही, कारण मी 2दा पाहिलंय ते नाटक. मला ते अद्वैतच्या जागांसकट आणि तुमच्या झालेल्या भांडणांसकट दिसतं ते ड्राफ्ट दिसतो मला. सो ते महत्वाचं नाटक मी म्हणेन तुझ्याकडनं झालं. 20 वर्षातल्या गेल्या, म्हणजे काही नाटकं महत्वाची असतात, काही नाटकं असतात, काही नाटकच नसतात, असे माझे काही क्रायटेरिया आहेत. तर महत्वाची नाटकं, अधांतर वगैरे ग्रेट नाटकं, काही कंटेम्पररी नाटकांमध्ये पण वेगळ्या गोष्टी ट्रेंड सेट करणारं हे नाटक आहे. त्यानंतर बहीण भावाच्या गोष्टी, बहीण भावाची गोष्ट कुठल्या नाटकात सांगत होते, आणि ती पण अशी
की मी प्रेग्नंट आहे पहिल्या सीनला. सो मला कौतुक त्या गोष्टीचं, एक लेखिका म्हणून तुला करावं असं वाटलं तेव्हाही तू वेगळं निवडलंस. त्या कामाच्या या सगळ्या व्यापातनं किती वाचतेस मला माहीत नाही, कारण इंग्लिश किंवा हिंदी किंवा इस्मत चुगताईचे किंवा मला तू जे पुस्तक दिलं अमृता प्रीतमचं रसिदी तिकट वगैरे, त्या लेवलचं तुझं जरा वाचन पण वेगवेगळ्या माध्यमातलं आहे. असं नाही की मराठीत पुस्तकं घेतली आणि वाचली, तू विविध गोष्टी वाचतेस. हे सगळं कसं, मी काय म्हणतो मजा आली पाहिजे ना, तर ते हे काय मजाच आहे ना ही तुझी. हो, ही माझी मजा आहे. आणि ऍक्च्युली तुम्हाला ते मगाशी जे विचारलं की तुला काय ओळख आवडते, मी पटकन याकरता म्हटलं दादा एक गुड न्यूज याची लेखिका. कारण म्हणजे मे बी जर माध्यम वेगळं असतं तर कदाचित मी एक सेकंद विचार केला असता. कारण नाटक हा फारच कळीचा मुद्दा आहे आणि हे सगळं जे तू म्हणतोयस ना ते ह्या ना त्या प्रकारे नाटकातून आलेलं आहे माझ्या. वाचनाची आवड ही काय, जे काही इंटर कॉलेजाईट त्या वेळेला चांगले लोक लाभले आयुष्यात आले त्याच्यामुळे आलेलं आहे. आपल्याकडे ना ऍक्टर ओरिएंटेड ही इंडस्ट्री आहे असं म्हणूया, कारण जो दिखताय वो बिकताय. जर मला मी ऍक्टर म्हणून कोणाला बघितलं तर मी त्याला फॉलो करतो. जनरली असं पडद्यामागचे लोक किंवा काय असं कळत नाही, लोकांना माहीत नसतं किंवा त्यांचं ते तेवढं अज्ञान असतं. पण तुला कोणी असं शोधत आलंय तुझ्या नावाने किंवा तुला तशी ओळख की असं कधी झालंय का बाबा? हो, झालंय खरं. पण माझ्यापर्यंत पोचलं ते. एक दोन गोष्टी आठवल्या मला खरं तर. आत्ता हल्ली कर्टन कॉल्स पण घेतात ना नाटक संपल्यावरती. तर दादा एक गुड न्यूजच्या पहिल्या काही प्रयोगांना मी जात होते. खरं तर हा विनोद आहे माझ्यावरचा की मी खूप प्रयोग बघायला जायचे दादा एक गुड न्यूज याचे. तर एका कोणत्या तरी प्रयोगाला माझं एका मुलाने येऊन ऑटोग्राफ घेतला होता पहिल्यांदा. त्यांनी सही घेतली माझी आणि त्याने सेल्फी बिल्फी नाही काढली, उमेश बरोबर बरोबर वगैरे, त्यांनी माझा ऑटोग्राफ घेतला. तर मला भारी किक वाटली ते. बट इंटरेस्टिंग गोष्ट, दुसरा एक किस्सा मी सांगते तुला. अमर फोटो स्टुडिओ नाटक होतं, त्याच्यामध्ये अमेय आणि सुरत आणि सखी आणि पूजा होते आणि अजून एक नट होता सिद्धेश नावाचा, सिद्धेश पुरकर, पण तो दिल दोस्ती दुनियादारीमध्ये नव्हता. तर क्रेज होती दिल दोस्ती दुनियादारीची तेव्हा, त्याच्यानंतर आलेलं हे नाटक होतं. तर अमेयचा मला एकदा फोन आला होता की एक मुलगी आली होती भेटायला, नाटक बघायला आली होती, खूप आवडलं तिला नाटक आणि तिने मला तो एपिसोड सांगितला. एक दिल दोस्ती दुनियादारीमध्ये आपण एक एपिसोड गेला होता जिथे कैवल्याला एक जिंगल सुचली आहे आणि त्याला ते सारखं असं वाटते की मी कुठेतरी ऐकलीये आणि त्याच्यावर आणा त्याला म्हणते की सो वॉट, पण ती तुझी तुला सुचली आहे तर आता ती तुझी झाली, इट इज युअर्स असं ती म्हणते. तुझ्याकडनंच हा विषय चर्चेत कधीतरी आला, मी तो विषय एपिसोडचा तुझा होता. तो किस्सा होता माझ्या शाळेत. एक मला मराठी शिकवणाऱ्या एक टीचर होत्या, त्या मराठी शिकवायच्या मला आणि त्या एका फ्री पिरियडला आल्या होत्या. तर तेव्हा ना मी काहीतरी करत बसले होते तर माझ्या हे लक्षात आलं की हा इथल्या बाजूचा स्क्वेअर आणि इथल्या बाजूचा स्क्वेअर ह्याची जर ऍडिशन केली तर तो ह्या ट्रायंगल मध्ये आता ते ह्याची इक्वल होते ते. सो तेव्हा म्हणजे आय वॉज थ्रिल्ड की मला हे काहीतरी सापडलंय की ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू 2ab स्क्वेअर असं हे मला सापडलंय. आणि मी त्यांना जाऊन सांगितलं की हे असं मला सापडलंय. तर त्या म्हणाला हो हे बरोबर आहे, हे तुझं म्हणणं जे आहे ते बरोबर आहे, हे असंच होतं राईट अँगल्ड ट्रायंगल्स मध्ये वगैरे. पण कसं आहे ते पायथागोरस नावाचा एक मॅन होता, तर तो थिअरम त्याला आधीच सुचलाय, पायथागोरस थिअरम. थोडा आधी होता तो, थोडा खूप आधी होता. पण मला वाईट वाटलं तेव्हा खूप. मला असं वाटलं की हे माझं होतं नोबेल प्राइज वगैरे काहीतरी गणितातलं वगैरे, तर ते ऑलरेडीच गेलं असं. तर मला राग यायला लागला पायथागोरसचा. तर त्या म्हणाल्या तेव्हा मला त्या टीचर की इट इज ओके, ते त्याला सुचलं, ते त्यांनी आत्ता म्हणजे त्याच्यावरती खूप काही झालं ते आता आपण शिकवतो, पण ते तुला शिकवलेलं नव्हतं तरी ते तुला तुझं सुचलं ना, तर ती तुझी डिस्कव्हरी आहे. तर हे मला फार असं राहिलं होतं मनात की हो रे, आपली पण डिस्कव्हरी असते की आपण तिथपर्यंत पोचण्याची.
तर तिथून आला होता तो किस्सा. सो दॅट इज व्हॉट वी लेट टू तर त्या एपिसोडचं तर तो एपिसोड त्या मुलीला लक्षात होता, तिला तो आवडला होता. जिंगल जिंगल करत आली होती ती अमेयाकडे, आणि अमेयाने मला फोन करून सांगितलं होतं, कारण बहुतेक त्याला हे तुम्ही सांगितलं होतं. हो, कल्याणीचा विषय. त्याने मला हे फोन करून सांगितलं होतं की असं असं ती म्हण. आणि दिस वॉज 2-1 वर्षानंतर, म्हणजे दिल दोस्ती दुनियादारी संपल्याच्या 2-1 वर्षानंतर होतं ते. सो मला छान वाटलं तेव्हा, ते काहीतरी माहित असावं कोणाला. ही जी समग्रता आता आपण म्हटलं की वेगवेगळ्या माध्यमात काम करताना ते एक्सप्लोर करणं आणि त्यावेळेस त्याला जस्टिस देणं आणि त्यातनं शिकणं, हे तुझ्या आयुष्याचं कायम सूत्र राहिलेलं माझ्यासारख्या मित्राला कळतंय, आणि तेच या पॉडकास्टच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. थोडंसं आता लोकांपर्यंत पोहोचेल. इथे तुला बोलवण्यामागचं कारण की तुझं हे अचिव्हमेंट की मुळात बाई असणं, पुरुष असणं हे अलहिदा, एक माणूस म्हणून रसरशीत जगणं, आणि ज्यावेळेस जी संधी मिळेल त्याचा मजा आली पाहिजे या लेवलला काम करत राहणं. तू आजच्या मुलींना किंवा कुठल्याही क्षेत्रात जाऊ पाहणाऱ्या मुलींना तुझ्या अनुभवाचं काय सांगशील की जा आणि तुम्ही काय करा? मी यात काही बोलू शकत नाही. काही नाही, आपण करत राहायला पाहिजे. म्हणजे स्ट्रगल कोणालाच चुकलेला नसतो. तो ना मुलींना चुकतो, तो ना मुलांना चुकतो, ना बाईला चुकतो, ना पुरुषाला चुकतो. पण त्या स्ट्रगलला घाबरून नाही जायला पाहिजे. आपण आपल्याला वाटेल ते परस्यू करून बघायला पाहिजे. म्हणजे आयुष्यातनं हे केलं असतं तर काय झालं असतं, ही स्टेज कधी यायला नको. बाई म्हणून गोष्टी जशा अवघडही असू शकतात, पण तशाच एक बाई त्या सोप्याही करू शकते. ती शक्ती असते बाईमध्ये. त्याच्यामुळे आपण अजिबात असं नको समजायला की बायका इन्फिरियर असतात. इनफॅक्ट इन्फिरियर सुपिरियरिटीमध्ये जाण्याऐवजी बायका खूप स्ट्रॉंग असतात असं म्हणूया. आणि आपल्याकडे एक कमालीची ताकद असते कोणत्याही परिस्थितीशी डील करण्याची, आणि जी तुम्हाला कोणत्याही क्षेत्रामध्ये कामी येते. त्याच्यामुळे जे करिअर तुम्हाला आवडत असेल त्याचा अभ्यास करा, ते परस्यू करा. फेलियर यायलाच पाहिजे, कारण फेलियर आल्याशिवाय आपल्याला शिकता येत नाही. त्याच्यामुळे त्या फेलियरला घाबरून न जाता ते करत राहा. बस एवढं काय. बाई असणं फार भाग्याचं काम असतं बाबा. छान वाटतंय मला स्वतःला बाई म्हणवताना वगैरे. खरंच. आणि बाई असणं हे सगळ्या विश्वाच्याच भाग्याचं आहे, कारण तिच्यामुळे सगळं सुरू होतं, आणि अर्थात सामावून घेण्याची तिची ताकद इतर कुणापेक्षा जास्तच आहे. माझा प्रेक्षकांना सांगणे की तुमच्या आजूबाजूला, तुमच्या आयुष्यात सुद्धा बायका असतात. कल्याणी हे त्यांचं प्रतीक आहे. तुमच्या घरात तुमची बायको असेल, तुमची बहीण असेल, तुमचे वर्किंग स्वतःचं ध्येय गाठण्यासाठी लोकल ट्रेन पकडून जाणारी, स्वतःचं ध्येय गाठण्यासाठी दिव्याखाली गावाकडे वीज नसताना अभ्यास करणारी, डोंगरावर जाऊन कोकणामध्ये रेंज नसताना काहीतरी लॅपटॉप चालू करून स्वतःचं काम वर्क फ्रॉम होम करणारी, कुठल्याही पद्धतीची, जशी डेली सोपमध्ये बायका दाखवल्या जातात त्या त्यांचा स्ट्रगल करत असतात. तर स्ट्रगल किंवा संघर्ष वाट्याला आलेल्या कुठल्याही स्त्रीचं एक प्रतीक म्हणून आपण कल्याणीशी आज गप्पा मारल्या. तर तिने त्याच सुसाट वेगाने वेडीवाकडं वळणं घेत आपलं आयुष्य सजवत राहायला हवं. कारण एक स्त्री सुखी झाली तर अख्खा समाज सुखी होतो, आणि एक स्त्री दुःखी झाली तर अख्खा समाज ढवळून निघतो. हे ह्या जगाने वारंवार पाहिलेलं आहे. आमच्यातर्फे तुला एक छोटंसं गिफ्ट देतो. ही तुला एक डायरी आहे, ही कशी वाटते तू सांग. हाऊ नाईस. मला ती उघडून बघायची होती बघाचपासून, मला माहित नव्हतं माझ्यासाठी आहे. तर ती तू बघ. आणखीन एक रिक्वेस्ट आहे तुझी, स्वाक्षरी सही याच्यावर कृपया दे.
थँक्यू. आपण ह्याच्यावर चर्चा केली आणि आपण अनेक गोष्टींवर छान चर्चा केली आणि दोस्ती लेवललाच आपला हा एपिसोड झाला. मजा आली. थँक्यू कल्याणी. थँक्यू आशिष.